भरत भरत महेश. हो सर. हॅलो. हा, तर तुम्ही काही टॉपिक वरती बोलणार आहात का? आम्ही प्रॉडक्टचं सांगतो मग त्यांना, प्रत्येक प्रॉडक्टचं थोडक्यात. तर हे लाईव्ह झालंय आता. नमस्कार सगळ्या व्हीएलई बंधू आणि भगिनी यांचा आजच्या आपलं जे HDFCचं जे सेशन आहे त्यामध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण जे बघणार आहोत आजच्या सेशन मध्ये ते बेसिकली HDFC बँक आणि CSE या दोघांनी मिळून मान्सून बोनांचा हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. यामध्ये जे काही आपले BC बँकिंग करस्पॉन्डंट्स आणि बँकिंग फॅसिलिटेटर जे आहेत ते BCBF मित्रांसाठी काय काय सुवर्ण संधी आहे त्याबद्दल आज आपल्याकडे मार्गदर्शन करण्यासाठी वैभव देशपांडे सर, आपले महाराष्ट्र राज्याचे प्रमुख, त्यानंतर नितीन भोसले विभागीय प्रमुख HDFC बँक आपल्या सोबत उपस्थित आहे. त्यानंतर आपल्याला मार्गदर्शनासाठी भरत नाईक स्टेट हेड महाराष्ट्र गोवा HDFC बँकचे ते पण उपस्थित आहे. महेश देशमुख HDFC कडनं या ठिकाणी उपस्थित आहे. आजच्या आपल्या सेशनची सुरुवात करण्यापूर्वी आपलं जे CSE सॉन्ग आहे ते CSE सॉन्ग आपण बघूया. 29 मेरी पहचान, शहर से मोड़ के गांव घाट छोड़ के हर चार के जमीन को नए सिरे से तोड़ के आएंगे एक नया नई हवा का आसमां, आसमां में घूम के नया देहात सूख के खड़ा करेंगे एक नया हिंदुस्तान. CSE मेरी पहचान. CSE माझी ओळख. CSE हमार पहचान. बिजली या पानी कंप्यूटर की ट्रेनिंग, अरे आवागमन के साधन या हो दवा की सुविधा, टेलीमेडिसिन से हो तगड़ा सशक्त भारत. बैंक आए घर में कंफ्यूजन ना दुविधा, कॉमन सर्विस सेंटर में एंटर करो रे भाई, डिजिटल सेवा का आनंद ले लो भाई. CSE ಎನ್ನುಡಿಯ ಅಡಿಯಾಲ. CSE ನ್ಯೂನ್ ಭಾರತ. CSE मेरी पहचान. सर उठाए महिला ना हो किसी सहारे, हर गांव में है मजमा आधार में हमारे. सरकार पास जाए क्यों आम बंदा जो हो, सरकार खुद ही आए क्या हाल चाल बोलो. हो गर्व है हमें कि हमने आज जंग जीत ली, जो बची है वो भी कल को जीत लेंगे जी कभी. CSE मेरी पहचान, CSE मेरी पहचान, CSE. हे होतं मित्रांनो आपलं CSE सॉन्ग, जे की आपलं CSEचं पूर्ण जी डिटेल आहे त्याबद्दल आपल्याला माहिती देतं आणि हे अतिशय असं एक मोटिवेशनल सॉन्ग आहे सगळ्यांसाठी. आजचा जो आपला टॉपिक आहे, आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला गाईड करण्यासाठी जसं मी आपली सगळ्यांची ओळख करून दिली त्यामध्ये संजय यादव हे सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहे. आजच्या आपल्या टॉपिकची जी सुरुवात आहे ती सुरुवात आपण अशापासून करू की जे VLE किंवा जे बंधू VLE त्यांना
HDFC बँकेचं काम करायचं आहे तर त्यांना काम करण्यासाठी पहिली स्टेप काय, पहिली ही पायरी काय, तर ही पहिली पायरी जी आहे ती आहे बँक मित्राचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी. तर बँक मित्र रजिस्ट्रेशन करण्याचं जी प्रोसेस आहे किंवा बँक मित्राला रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याबद्दल आपल्याला संजय यादव आपल्या सोबत आहे. तर संजय यादव आपल्याला बँक मित्राचं जे रजिस्ट्रेशन आहे त्याबद्दल आपल्याला सांगतील. संजय यादव, आपण सांगावं. धन्यवाद समीर सर, मला संधी दिल्याबद्दल. सगळ्या वेळेंचं मी हात जोडून स्वागत करतोय की तुम्ही वेबिनार अटेंड केलाय. मी पीपीटी बँक मित्र रजिस्ट्रेशनची प्रोसेस बद्दलच तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. त्यासाठी मी एक पीपीटी तुम्हाला शेअर करतोय. सगळ्यांनाच माहित असेल की आपल्याला कोणतीही बँकिंग सर्व्हिस घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला जर सीएससी ला माहित करून घ्यायचं की तुम्ही वेली म्हणून बँकेसाठी इंटरेस्टेड आहात, हे कसं माहित पडेल. तर त्यामुळे आम्हाला ते माहित पडते एक आपलं बँक मित्र हे पोर्टल आहे जिथे तुम्ही त्याची नोंदणी कराल. त्या नोंदणीद्वारे आम्हाला माहित पडेल की तुम्ही कोणत्या बँकेसाठी इच्छुक आहात आणि कोणती तुम्हाला बँक हवी. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्रोसेस काय करायची आहे की सगळ्यात आपल्या सीएससी पोर्टलमध्ये एक बँक मित्र पोर्टल आहे ज्याचं नाव तुम्हाला दाखवू शकतो मी, bankmitra.csccloud.in. ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले एक टॅब आहे व्हीएलई रजिस्ट्रेशन, जसं दाखवल्या प्रकारे व्हीएलई रजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथे एक सीएससी तुमचा जो सीएससी आयडी पासवर्ड आहे यांनी लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तिथे दोन ऑप्शन येतात, न्यू युजर आणि एक्झिस्टिंग. यामध्ये फरक काय आहे? फरक असा आहे की जे तुम्ही एक्झिस्टिंग जे सीएससी मध्ये आधीपासून बँकिंगचं काम करत आहे, जसं सीएससी, SBI, सेंट्रल बँक, बँक ऑफ इंडिया, त्यांच्यासाठी हा एक्झिस्टिंग ऑप्शन आहे. न्यू युजर त्यांच्यासाठी आहे ज्यांना बँकसाठी इच्छुक आहात त्यांच्यासाठी हा न्यू युजर ऑप्शन आहे. त्यानंतर तिथे तुमची डिटेल दाखवल्या जाईल, तुमचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल, तुमचं सीएससी आयडी हे बरोबर आहे का चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यू करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला इथे पर्सनल डिटेल भरायची आहे. पर्सनल डिटेल काय आहे? तर तुमचं नाव, तुमचं लग्न झालंय की नाही झालंय, तुमची जन्मतारीख, हा सगळा डाटाबेस तुम्हाला आधार बेसच इथे माहिती भरायची आहे. आणि इथे 2 मोबाईल नंबर आणि 2 ईमेल आयडी आहे. एक ईमेल आयडी तुमचा डिजीमेलचा राहणार आणि तुमचा पर्सनल ईमेल आयडी राहणार आहे. या ठिकाणी तुम्हाला एक ऍड्रेस प्रूफ अपलोड करायचा आहे. ऍड्रेस प्रूफ मध्ये तुम्हाला आधारची फ्रंट आणि बॅक दोन्ही साईड तिथे तुम्हाला 75 ते 50 ते 100 केबीच्या दरम्यान तिथे अपलोड करायची आहे आणि ते क्लिअर दिसेल, विजिबल दिसेल अशीच तुम्हाला अपलोड करायची आहे. सेकंडली तुम्हाला आयडी प्रूफ तिथे अपलोड करायचा आहे. आयडी प्रूफ मध्ये आयदर पॅन कार्ड, वोटर आयडी, इलेक्शन कार्ड, या 3 पैकी तुम्ही कोणतेही एक डॉक्युमेंट तिथे अपलोड करू शकता. यानंतर तुम्हाला तुमचं जे सेंटर ऍड्रेस आहे, सेंटरची तुम्हाला बीसी सेंटर जे आहे सध्याचे तुमचं सेंटर चालू त्याची बद्दल माहिती घ्यायची आहे. स्टेट, डिस्ट्रिक्ट, गाव, तुमचं लोकेशन कोणतं आहे आणि त्याचं लॅटलॉंग. तर लॅटलॉंग हे तुमचं एकदम ऍक्युरेट असू द्या, जेणेकरून तुमच्या सेंटरचं आम्हाला किती अंतरावर आहे हे आम्हाला माहित पडेल. त्याचसोबत त्यानंतर आहे बँकिंग सेक्शन मध्ये तुम्हाला कोणत्या बँकेसाठी तुमच्या बँकेत अकाउंट आहे, कोणत्या बँकेसाठी इच्छुक आहात, त्याचं तुमचं कॅन्सल चेक किंवा पासबुक तिथे अपलोड करणं आवश्यक आहे, ते पण विजिबल असणं आवश्यक आहे. त्यानंतर काही डॉक्युमेंट लागतात. त्या डॉक्युमेंटमध्ये तुमचं पॅन कार्ड आणि एज्युकेशन सर्टिफिकेट. इथे एज्युकेशन सर्टिफिकेट जे तुमचं 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएशन जे तुमचं एज्युकेशन झालं असेल त्याची मार्कशीट इथे तुम्हाला अपलोड करायची आहे, सोबत पॅन कार्ड पण. त्यानंतर तुमच्याकडे हार्डवेअर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. हार्डवेअरमध्ये तुमच्याकडे कम्प्युटर आहे का, तुमच्याकडे मोबाईल आहे का, तर स्मार्टफोन आहे की साधा फोन आहे, त्यासोबत तुमच्याकडे कोणतं मायक्रोटेम आहे का, थंब डिव्हाइस कोणता आहे, हे याच्यावरून ट्रॅक होतं की तुमच्याजवळ कोणते कोणते डिव्हाइस मटेरियल्स आहे हे आम्हाला माहित पडून जातं. त्यामुळे ते सगळे तुमच्याकडे डिव्हाइसचा सिरियल नंबर वगैरे इथे माहिती देणं आवश्यक आहे. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला नियरेस्ट विलेज कोणत्या, बँक्स कोणत्या, तुम्ही कोणत्यासाठी बँकेसाठी इंटरेस्टेड आहात हे तिथे तुम्हाला माहिती देणे आहे. एवढं दिल्यानंतर तुम्हाला सगळ्या जी माहिती आहे त्याचा प्रिव्ह्यू बघायचा एकदा की तुम्ही प्रॉपर भरलेली माहिती, तुमचा फोटो, तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट हे सगळे चेक करायचे आहे की तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट व्हिजिबल आहे का. आणि जर व्हिजिबल असेल तर समोर जाऊन याचे व्हेरिफिकेशन होणार आहे. तर व्हेरिफिकेशन करताना कोणतीही अडचण जाऊ नये. त्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन सबमिट करायचे. अशा प्रकारे तुमचं बँक मित्र रजिस्ट्रेशन आहे. हा रजिस्ट्रेशन याची प्रिंट काढून तुम्हाला तुमची एक फाईल बनवून ठेवायची आहे किंवा हे प्रिंट सेव्ह करून ठेवायचे आहे. अशा प्रकारे बँक मित्र रजिस्ट्रेशन आहे.
बँक मित्र रजिस्ट्रेशन करताना एक गोष्ट अशी होती की याच्यामध्ये पोलीस व्हेरिफिकेशन, बँकिंग सेक्शनमध्ये पोलीस व्हेरिफिकेशन आणि IRBF असणं कंपल्सरी आहे. पण भरपूर वेळीचे प्रश्न असतात की पोलीस व्हेरिफिकेशन बनवताना आम्हाला कंपनी लेटर लागतं. तर त्यामुळे एक सेकंड स्टेप आहे जे तुम्हाला दाखवतोय. सेकंड स्टेप अशी आहे की जेव्हा तुम्ही बँक मित्र रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपलं एक टॅब आहे, सेकंड डेली इन्फॉर्मेशन टॅब. ह्या टॅबवर केल्यानंतर तुम्हाला पुन्हा CSC लॉग इन करायचं आहे. अशा प्रकारची टॅब ओपन होईल. टॅब ओपन झाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला वरच्या साईडनी पोलीस व्हेरिफिकेशन लेटर फॉर्मॅट हा ऑप्शन मिळेल. हे कंपनी लेटर आहे. कंपनी लेटर कायसाठी काम पडणार, जेव्हा तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन बनवायचं असतं त्यावेळेस तुम्हाला कंपनी लेटर विचारलं जाते. ते कंपनी लेटर तुम्हाला तिथे अपलोड करणे आहे. आणि ज्या जुन्या व्हीलींनी बँक मित्र रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यांचे मोबाईल नंबर त्यांनी बदलवलेले असेल किंवा ईमेल चुकला असेल ते इथे माहिती घेऊ शकतात. आणि तुमचं बँक मित्र रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आणि पोलीस व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे पुन्हा अपडेट इन्फॉर्मेशन जाऊन इथे IRBF आणि पोलीस व्हेरिफिकेशन हे दोन्ही अपलोड करता येते. काही वेळी आपले जे IBF आहे, इंडियन बँकिंग असोसिएशनचे जे एक्झाम आपले बँक मित्र एक्झाम आहे ते पण सर्टिफिकेट ॲज अ IRBF म्हणून तुम्ही इथे अपलोड करू शकता. जे कोणी आम्हाला माहित पडून जाईल की तुम्ही IBA किंवा IRBF एक्झाम पास आहात. झाला एक आहे. अप्लिकेशन कुठे करायची आहे, ते गव्हर्नमेंटची साईट आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची pset.mahanland.gov.in जिथे तुम्हाला पोलीस व्हेरिफिकेशनसाठी अप्लिकेशन करणे आहे. अशा प्रकारे बँक मित्र प्रोसेस आहे. एक मिनिट सर. यानंतर मी तुम्हाला BF ॲज अ HDFC बँकिंग फॅसिलिटेटर कसं बनायचं याबद्दल माहिती थोडक्यात सांगतोय. तुमच्याकडे जेव्हा तुम्हाला अकाउंट काढायचं असेल तर तुम्हाला 1129 ह्या प्रॉडक्ट कोडचं अकाउंट काढायचं आहे बँकेमधून किंवा CSCDM कडून. हे दोघे तुम्हाला अकाउंट काढून देणार. पण अकाउंट काढायचं जर तुम्हाला बँकेत अकाउंट काढायचं असेल तर आपलं एक CSCचं पोर्टल आहे register.csc.go.in. ह्या पोर्टलला जाऊन तुम्हाला तिथे जाऊन तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट CSCचं आणि आय कार्ड हे दोन्ही पण तिथे उपलब्ध आहे. ते सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोड करून ते बँकेमध्ये घेऊन जाणे आहे. कारण हे तुमचं प्रूफ आहे की तुम्ही एज ए व्हेली आहात, सर्टिफाईड आहात. हे प्रूफ घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथे बँक अकाउंट काढून देईल 1129चं. अकाउंट काढल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये 0 बॅलन्स अकाउंट आहे पण मंथली 1 किंवा 2 ट्रान्झॅक्शन करणं अनिवार्य आहे. जे असं 0 बॅलन्स असल्यामुळे त्याला असं ट्रान्झॅक्शन करत राहावं लागणार. सेकंडली त्यानंतर तुमचं 45 to 60 days 45 ते 60 दिवसानंतर तुमचा सिबिल स्कोर चेक केला जाईल. सिबिल स्कोर चेक केल्यानंतर तुम्हाला CSC मार्फत ॲज अ बँकिंग फॅसिलिटेटर म्हणून अपॉइंट करण्यात येईल. तर तुमचं सिबिल स्कोर 650च्या वर असेल तुम्हाला बँकिंग फॅसिलिटेटर बनवेल. त्याचं बाकायदा तुम्हाला याचं सर्टिफिकेट पण मिळेल की तुम्ही HDFC बँकेसाठी काम करत आहात. त्यामध्ये तुम्हाला भरपूरसे लोन प्रॉडक्ट आणि HDFCचे प्रॉडक्ट पण मिळेल. आता हे झालं BF ची प्रोसेस. याच्यानंतर BC ची प्रोसेस कशी राहणार, जर तुम्ही 3 महिने सातत्याने चांगलं काम केलं तर बँक मॅनेजर तुमच्या सेंटरला व्हिजिट करणार, ते तुमच्या सेंटरची शहानिशा करणार आणि त्यानंतर ते तुम्हाला BC साठी रिकमेंड करणार की हा व्हेली छान काम करतोय, चांगलं काम करतोय, हा समोर जाऊन पण बिझनेस करेल आणि याच्यामध्ये लोकांना जास्तीत जास्त सेवा प्रोव्हाइड करेल. म्हणून तो तुम्हाला तिथे BC पॉईंट पण अपॉइंट म्हणून करतो, तुम्हाला तिथे निश्चित करतो. त्यानंतर तुमचं BC अप्रूव्ह होऊन जातं. अशी पूर्ण BF आणि BC ची आणि बँक मित्र रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे. पण अकाउंट काढायच्या अगोदर सगळ्यांनी एक माझं निवेदन आहे की सगळ्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन, बँक मित्र रजिस्ट्रेशन हे करून ठेवणे आणि ज्यांचं पोलीस झालं असेल बँक मित्र रजिस्ट्रेशन त्यांनी पोलीस व्हेरिफिकेशन आणि IRBF एक्झामचं सर्टिफिकेट अपलोड नक्की जरूर करावं. बस कमी सर. ओके, थँक्यू संजय. आपण आता आपल्या व्हीएलईंना गाईड केलं की सगळ्या व्हीएलईंनी बँक रजिस्ट्रेशन कसं करावं. जी पहिली स्टेप आहे की कुठल्याही बँकेचं काम करण्यासाठी की HDFC असू दे किंवा दुसरी कुठली बँक असू दे, पहिली स्टेप आहे ती की व्हीएलई CSC व्हीएलईचं बँक मित्रासाठी रजिस्ट्रेशन असणं अनिवार्य आहे. आणि ते रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि रजिस्ट्रेशन करताना काय काळजी घ्यावी, कुठले डॉक्युमेंट अपलोड करावं हे पण आपण सांगितलं. त्यानंतर आजचं आपलं जे सेशन आहे, आजच्या आपल्या सेशन मध्ये मी स्वागत करतो HDFC बँकेचे झोनल हेड वेस्ट रिजनचे नितीन भोसले सर. सर आपलं आजच्या सेशन मध्ये स्वागत आहे. HDFC बँकेकडूनच स्टेट हेड महाराष्ट्राचे भरत नाईक सर आहेत, त्यांचं पण आजच्या सेशन मध्ये स्वागत आहे. महेश देशमुख सुद्धा आपल्या सोबत आहे, एरिया हेड HDFCचे, त्यांचं पण आजच्या आपल्या सेशन मध्ये स्वागत आहे. आणि आपल्या CSC टीम मधून वैभव देशपांडे सर, स्टेट हेड महाराष्ट्र,
यांचं पण आजच्या सेशन मध्ये स्वागत आहे. रूपम कुमार जे आपले बँकिंगचं पूर्ण काम बघतात, महाराष्ट्राचे बँकिंग हेड आहेत, त्यांचं पण आजच्या सेशन मध्ये स्वागत आहे. आणि संजय यादव, संजयने पण आपल्याला जी माहिती दिली ती त्याबद्दल. मी नितीन भोसले सर यांच्याकडे जातो. नितीन सर, आपण HDFCचं आणि CSCचं जे असोसिएशन चालू केलं सर, ते आपण जून 2019ला साधारणतः महाराष्ट्र आणि गोव्यापासून आपण हे काम चालू केलं. त्या दरम्यान सर आपण 11,072 इतके बँकिंग फॅसिलिटर आपण तयार केले आणि साधारणतः 1,066 आपले करस्पॉन्डन्स आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या सगळ्यांनी मिळून सर जवळजवळ 51,000 लीड जनरेट केलं, त्यापैकी 20,000 अकाउंट ओपन झालेत आणि आतापर्यंत जे BC म्हणून आपले VLE काम करतायत त्यांनी 3 लाख सिटीजन यांना सर्व्ह केलंय, की ज्यामध्ये साधारणतः 36 करोड रुपयाची ही पूर्ण उलाढाली अशी झालेली आहे. तर सर आता ही आपली जी स्कीम आहे मॉन्सून बोनान्झा, की या मॉन्सून बोनान्झा मध्ये HDFCचे जे प्रोडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, FD, RD, लोन, बऱ्याचशा प्रकारचे लोन्स आहेत आपल्याकडे. पर्सनल लोन, 2 व्हीलर लोन, ऑटो लोन, गोल्ड लोन, कन्झ्युमर ड्युरेबल लोन, त्यानंतर होम लोन सुद्धा आपल्याकडे, ट्रॅक्टर लोन आहे, पर्सनल आणि बिझनेस लोन आहे, SHG बचत गटांसाठी. तर सर मी आपल्याला विनंती करतो की सर आपण आपले सगळे VLE महाराष्ट्र आणि गोव्याचे आपल्याला बघतात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, सर आपण यांना गाईड करावं सर. धन्यवाद समीर सर, तुम्ही इथं संधी दिली आम्हाला. आज माझ्याबरोबर माझे सहकारी पण आहेत भरत आणि महेश यांना बोलण्याची. धन्यवाद वैभव सर, त्यांनी पण आम्हाला बऱ्याच वेळा मार्गदर्शन केलं आणि CSC बरोबर प्रत्येक जेव्हा पण कार्यक्रम असला त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिली आहे आणि बरंचसं मोटिवेशन आणि लर्निंग त्यांच्याकडनं आम्हाला मिळालेलं आहे. रूपम जी, थैंक यू, आप तो हमेशा साथ में रहते हो और बहुत सारा इनिशिएटिव हम लोग साथ में लेते हैं. और संजय जी, आपने बहुत अच्छी तरह से सभी लोगों को इंफॉर्मेशन दी है किस तरह से BF बनना है और किस तरह से बैंकिंग के लिए बैंकिंग इस मित्र पे आपको रजिस्ट्रेशन करना है. तो मैं सभी VLE भाई और बंधुओं का यहाँ पे स्वागत करता हूँ और मुझे बहुत आनंद हो रहा है कि इस सेशन में मैं आपको बैंकिंग से लेके हमारा जो मॉन्सून बोनान्झा है उसमें आपको क्या बेनिफिट हो सकता है वो सारी चीजें आपको बताऊंगा. तो मी मराठी आणि हिंदी दोन्ही बोलेल, कारण मला माहिती आहे की मुंबईमध्ये पण बरेचसे व्यक्ती आहे जे नॉन मराठी आहे, गोव्यामध्ये पण आहेत जे नॉन मराठी आहे. तर कदाचित काही गोष्टी अशा असतील की ज्या मी हिंदीमध्ये पण तुम्हाला सांगेन. तर सुरुवात करताना मी तुम्हाला हे सांगू शकतो की HDFC बँक बरोबर तुमचा जेव्हा आपला जर्नी 2019 मध्ये सुरू झाला तेव्हापासून आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर बऱ्याचशा टेक्नॉलॉजीमध्ये, बऱ्याचशा सिस्टीममध्ये आपण चेंज केलंय. पण जर तुम्ही HDFC बँक बद्दल जर बघितलं तर तुम्हाला एक समजलं असेल मागच्या 1 वर्षामध्ये की HDFC बँक ही एकमेव अशी संस्था आहे जे मार्केटमध्ये की जी खूप इथिकल प्रॅक्टिस फॉलो करते. इंटिग्रिटी तिची एकदम स्ट्रॉंग आहे आणि जे काय रेग्युलेटरीचे कंप्लायन्सेस आहेत ते स्ट्रिक्टली ते फॉलो करतात. म्हणजे जर मला कोणाला BF किंवा BC बनवायचं असेल तर मी एक ठराविक प्रोसेस प्रमाणेच त्याच्यावरती काम करणार, नंतरच मी त्याला BF BC बनवू शकणार. तर तुम्ही समजू शकताय की ह्या कारणामुळेच हा जो ब्रँड आहे HDFC बँक जो ब्रँड आहे तो आजच्या तारखेमध्ये नंबर 1 ब्रँड आहे इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू, इन टर्म्स ऑफ कस्टमर सर्व्हिस, इन टर्म्स ऑफ सेफ्टी. जर मी आज सेफ्टीच्या बाबतीत जर बोललो तर एकमेव HDFC बँक अशी संस्था आहे की ज्याच्यामध्ये असं तुम्हाला कधी आढळून येणार नाही की कस्टमरचा कुठेतरी विश्वासघात झालाय किंवा त्याच्या फायनान्शियलला काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर बँकने नेहमी ही कस्टमरची काळजी घेत आलेली आहे. तो अशा बँक बरोबर तुमचं असोसिएशन आहे. सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की CSC हा माध्यम जो आहे हा कम्प्लिटली डिजिटल माध्यम आहे आणि मला हे पण सांगताना खूप आनंद होतो की HDFC बँक ही एकमेव अशी बँक आहे बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघितली तर ही डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यात अग्रेय म्हणजे सगळ्यात पुढे असणारी बँक आहे जी तुम्हाला सगळे लोनचे फॅसिलिटी सुद्धा डिजिटल द्वारे उपलब्ध करून देऊ शकते. ही बँक एकमेव अशी बँक आहे की जिनी 2016 मध्ये 4 वर्षापूर्वी पहिलं डिजिटल लोन स्टार्ट केलं, जे कदाचित कोणी विचारही केला नसेल. त्याला आम्ही 10 सेकंदाचं लोन म्हणतो. म्हणजे
तुमचं जर अकाउंट असेल आणि ते जर अकाउंट चांगलं परफॉर्म करणार आमच्याकडे असेल, तर त्या अकाउंटच्या नेट बँकिंग वरती जाऊन तुम्ही पर्सनल लोन किंवा बाकीचे जे लोन फॅसिलिटीज आहेत तुम्ही घेऊ शकता. तर आता जर तुम्ही बघितलं तर पर्सनल लोनच्या व्यतिरिक्त तुम्ही कार लोन पण घेऊ शकताय, टू व्हीलर लोन पण घेऊ शकताय विदाउट सबमिटिंग एनी डॉक्युमेंट्स. तर आजच्या तारखेमध्ये जर तुम्ही बघितलं तर आम्ही डिजिटल लीडर आहोत. बरेचसे लोन प्रोडक्टच्या व्यतिरिक्त पण जर तुम्ही बघितलं तर आम्ही आता अकाउंट ओपनिंग जर्नी सुद्धा डिजिटल माध्यमाने सुरू केलेली आहे. आणि हे सगळं करत असताना मी तुम्हाला एक सांगू शकतो की आमची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण खूप स्ट्रॉंग आहे एचडीएफसी बँकेची. जर मी SLI बिझनेस बद्दल बोललो, जे आमचा स्ट्रॉंगेस्ट पॉइंट आहे मायक्रो फायनान्स मध्ये, आणि जवळपास आम्ही 1.5 करोडच्या वरती फॅमिलीज आहे त्यांना आज सस्टेनेबल लाईव्ह मध्ये आणलंय. आणि त्यांचं आजच्या तारखेमध्ये ते जे बिलो पॉवर्टी आपण ज्याला म्हणतो त्याच्यापासून अपलिफ्टिंग त्यांना केलेलं आहे. तर अशी ही बँक, ज्या बँकेच्या संस्थेची आजच्या तारखेमध्ये 15 लाखाच्या वरती बॅलन्स शीट आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर हे सगळ्यात मोठं बॅलन्स शीट आहे आफ्टर SBI. SBI ही जवळपास 36 लाख करोडची बॅलन्स शीट असणारी संस्था आहे. आणि त्याच्यानंतर HDFC बँक आहे. आणि जर त्याच्या पुढे जर बघितलं तर पुढच्या बँक जी आहे बँक ऑफ बडोदा, जी आता मर्जिंग नंतर जवळपास 11 लाख करोडची आहे. तर तुम्ही समजू शकता की तुम्ही अशा संस्थेबरोबर काम करताय जिचा प्रेझेन्स मार्केटमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आहे, जिच्याचं बॅलन्स शीट पण चांगली आहे आणि जिची सेफ्टी पण चांगली आहे. नेटवर्कच्या बाबतीत जर मी बोललो तर जवळपास भारतामध्ये जर तुम्ही बघितलं तर 5,500च्या वरती शाखा आहेत आणि जवळपास 15,000च्या वरती ATM आहे. म्हणजे याला आपण कस्टमर टच पॉइंट म्हणतो, जिथं कस्टमर जाऊन सर्व्हिसेस घेऊ शकतोय, जिथं कस्टमर जाऊन ट्रान्झॅक्शन करू शकतोय. तर त्याचप्रमाणे CSCच्या माध्यमातून जवळपास आम्ही आतापर्यंत 11,000 बिझनेस करस्पॉन्डन्स ची अपॉइंटमेंट केली आहे, जे कस्टमरचे टच पॉइंट आहे, जिथे जाऊन कस्टमर फायनान्शियल ट्रान्झॅक्शनच्या सर्व्हिसेस घेऊ शकतोय. तर तुम्ही जर बघितलं तर HDFC बँक ही एकमेव अशी संस्था आहे की जिथं तुमचं घरातलं कंझ्युमर ड्युरेबल म्हणजे जर तुम्ही फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही, मोबाईल ह्या प्रकारच्या लोन पासून तर प्रत्येक प्रकारची लोन, म्हणजे तुम्ही घरापर्यंतचं कर्ज, म्हणजे घरापर्यंत लागणाऱ्या ज्या पण वस्तू आहे, जसं कोणाला जर 2 व्हीलर लागत असेल, 4 व्हीलर लागत असेल, जर कोणाला वैयक्तिक कर्ज लागत असेल, तर कोणाला बिझनेस करता कर्ज लागत असेल, किंवा कोणाला शेती करता कर्ज लागत असेल, ट्रॅक्टर करता कर्ज लागत असेल, कोणाला छोटं मायक्रो फायनान्सचं लोन लागत असेल, कोणत्याही प्रकारचं लोन, इव्हन कमर्शियल लोन, कॉर्पोरेट लोन, एव्हरीथिंग ही संस्था आजच्या तारखेमध्ये देते. म्हणजे असं कोणत्याही प्रकारचं लोन नाहीये की ही संस्था ते लोन देत नाही म्हणून. आणि मला हे सांगताना खूप आनंद होतो की ह्या संस्थेला आतापर्यंत जवळपास 1500च्या वरती अवॉर्ड मिळाले. म्हणजे मी फक्त जर अवॉर्ड वरती बोलायचं ठरवलं तर आपल्याला पूर्णपणे 1 दिवस द्यावा लागेल. पण जर आता रिसेंटच्या अवॉर्ड बद्दल जर मी बोललो तर CNBC लीडरशिप अवॉर्ड जे आताच रिसेंटली बँकेला भेटलेलं आहे. त्याच्यानंतर कॉर्पोरेट एक्सलन्स, एशिया मनी अवॉर्ड, द बँकर बेस्ट अवॉर्ड प्रायव्हेट बँक मध्ये, बिझनेस टुडे मध्ये बऱ्याचशा प्रकारचे अवॉर्ड त्यांना भेटलेले आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आदित्य पुरी, ज्यांनी ही फाउंडर मेंबर होते, आमचे मॅनेजिंग डायरेक्टर, टोटल आता ऑक्टोबरमध्ये त्यांची रिटायरमेंट आहे आणि बऱ्याचशा लोकांना ती न्यूज पण माहिती आहे. तर आदित्य पुरे यांना आतापर्यंतचे सगळ्यात चांगला अवॉर्ड जे आहे भारताचं प्रेस्टिजियस अवॉर्ड, ज्याला म्हणतो आपण IMA JRD कॉर्पोरेट लिडरशिप अवॉर्ड, जे त्यांना आता रिसेंटली भेटले. तर अशा संस्थेबरोबर तुम्ही आजच्या तारखेत जुडलात की ज्याची खूप चांगली पॉवर पण आहे, स्ट्रेंथ पण आहे, आणि सस्टेनेबल पण तुम्ही एक म्हणू शकता जे आहे. आणि ह्या मला सांगताना खूप आनंद होतो की BCBF जेवढे आहेत हे सगळ्या प्रकारचे ते ट्रान्झॅक्शन जसं बँक करते त्या पद्धतीने करू शकतात. आता आमची जी बँक आहे, जी कुठे तुम्ही बँकमध्ये गेलात तर तुम्ही अकाउंट ओपन करायला गेलात किंवा तुम्ही करंट अकाउंट ओपन करायला गेलात किंवा कोणतेही फायनान्शियल प्रोडक्ट घ्यायला गेलात, तर तुम्हाला तिथं ज्या पद्धतीने सर्व्हिस मिळते, ज्या पद्धतीने तुम्ही ट्रान्झॅक्शन करू शकता, त्याच पद्धतीचं आम्ही प्रयत्न करतोय की आपले जे बँकिंग आउटलेट आहे, ज्याला आपण BC म्हणतो, त्यावरती हे ट्रान्झॅक्शन सगळे ते करू शकतील. आता जर तुम्ही बघितलं, जेव्हा आम्ही सुरुवात केली BCची तेव्हा आमचे लिमिटेशन्स होते ट्रान्झॅक्शनचे. आता ते ओव्हर अ पिरियड आम्ही त्याला वाढवले. पण BC वरती आम्ही बरेचसे प्रोग्रेस करतोय.
तर जसे जसे टेक्नॉलॉजी वाढत जाईल तशी तशी तुम्हाला त्याच्यावरती सगळ्या प्रकारची फॅसिलिटी अवेलेबल असेल. तर BC एक आमचा पुढे चालून बँकिंग आउटलेट सारखाच प्रकार असणार आहे आणि त्याचा फायदा निश्चितच तुम्हाला येणाऱ्या काळात भरपूर होणार. कारण याच्यामध्ये डे बाय डे डेव्हलपमेंट आम्ही करतोय. तर येणाऱ्या काळात आम्ही कलेक्शन पासून तर सगळ्या फॅसिलिटी त्या BC सेंटरवरती चालू करणार आहे. जेणेकरून जो कस्टमर आहे HDFC बँकेचा त्याला हा कस्टमर सर्व्हिस पॉइंट आणि प्रॉमिनंट पॉइंट हा वाटला पाहिजे. तर जर मी मॉन्सून बोनन्झा जे बोलतोय म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षीचा जर आपला बघितला असेल, तुम्ही जर्नी बघितली असेल, तर जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा आम्ही ठराविक प्रोडक्ट बरोबर चालू केलं होतं आणि तेव्हा कसं असायचं की तुम्ही लीड जनरेट केली आणि ती लीड जनरेट केल्यानंतर मग ती ब्रांचला जायची, मग ब्रांचचे अधिकारी पुढची लीडची फुलफिलमेंट करायचे. आता जर तुम्ही बघितली तर आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट केलं. तर डिजिलाइट नावाचा जो प्रकार आहे तो तुमचं जे आहे म्हणजे पोर्टल त्याच्यावरून तुम्ही डिजिटल अकाउंट ओपन करू शकता. म्हणजे इमिजिएटली द मोमेंट तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स त्याच्यावरती अपलोड करणार, जसं कस्टमरची इन्फॉर्मेशन भरणार त्या मोमेंटलाच कस्टमरला अकाउंट नंबर मिळणार. तर डिजिलाइट जो अकाउंट आहे तो आजच्या तारखेमध्ये खूप ऍडव्हान्स असं अकाउंट फॅसिलिटी आपण जनरेट केली तुमच्यासाठी तिथं. आणि कदाचित खूप कमी बँक म्हणजे खूप कमी म्हणण्यापेक्षा बोटावरती मोजणाऱ्या 1-2 बँक अशा असतील ज्या डिजिलाइट अकाउंट ज्यांनी VLE साठी ओपन केलंय. म्हणजे जे BFBC आहेत ते त्यांच्या पोर्टलवरून ते चालू करू शकतात. सो वी हॅव गिव्हन अथॉरिटी टू ऑल ऑफ यू की तुम्ही कस्टमरचं अकाउंट तुमच्या पोर्टलवरून डायरेक्टली ओपन करू शकताय. तसंच आता रिसेंटली आपण बघितलं की काय व्हायचं की बऱ्याच वेळा आपण ऍसेटची लीड जनरेट करायचो आणि ती ऍसेटची लीड जनरेट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जर काही डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट आली किंवा त्याच्यामध्ये काही जर क्वेरी आली ते आपल्याला जनरली कळायचं नाही. बरेच दिवस त्याला वेळ लागायचा की काय झालं एक्झॅक्टली. आणि बरेच हे असं असायचं की जे BFBC आहेत ते जेव्हा ती लीड जनरेट केल्यानंतर बराच वेळ वाट बघत बसायची ही कधी कन्वर्ट होणार आहे. तर आता रिसेंटली आपण FTNR जर्नी त्याच्यावरती केलेली आहे. हा API जस्ट लाईव्ह झाला आहे आणि ह्या API मध्ये जर तुम्ही बघितलं तर आपण सगळ्यात चांगली गोष्ट अशी केली की जेव्हा पण FTNR येणार तो इमिजिएटली जर त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंटची रिक्वायरमेंट आली तर इमिजिएटली तुम्ही पोर्टलवरती बघू शकताय की काय डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला सबमिट करायचंय. तर ते सबमिट जर तुम्ही पुन्हा एकदा केलं तुमच्याच इथून तुम्ही ते सबमिट करू शकता. जसं तुम्ही सबमिट केलं ती लीड इमिजिएटली प्रोसेस होणार. तर ही टेक्नॉलॉजी जी आहे ती डे बाय डे इम्प्रूव्ह होत चालली आहे CSC पोर्टलवरती. आणि निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला सगळ्यांना होणार. कारण जेवढं क्विक सर्व्हिस तुम्ही अकाउंटची लोनची देणार कस्टमरला तेवढा कस्टमर तुमच्याकडे इम्प्रूव्ह होणार. आणि निश्चितच तो 4 लोकांना जाऊन सांगणार की मी CSC सेंटरवरून अकाउंट ओपन केलं होतं आणि मला इमिजिएटली अकाउंट ओपन केलं आणि दुसऱ्या गोष्टींची पण फॅसिलिटी मिळाली. आणि सगळ्यात मोठं जे ऍडव्हान्स जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जर बघितलं असेल आणि कदाचित हे सगळ्या गोष्ट तुम्ही ऍग्री कराल की एकमेव अशी गोष्ट आहे जी CSC पोर्टलवरती भारतामध्ये जर चालू केली असेल तर ते क्रेडिट कार्ड, डिजिटल क्रेडिट कार्ड तुम्ही इश्यू करू शकताय. जे कुठेही तुम्हाला भारतामध्ये कोणतीही बँक ही सर्व्हिस देताना दिसणार नाही. तर CSC एक माध्यम जो आमचा आहे जो कस्टमरचं क्रेडिट कार्ड हे सोर्स करू शकतोय आणि त्याला चांगले पैसे पण मिळतात. तर ह्या सगळ्या गोष्टींची जर टेक्नॉलॉजी बघितली तर CSC एकमेव प्लॅटफॉर्म असा आहे जो बँक सारखा आहे आमच्यासाठी. आणि बँकिंग करस्पॉन्डन्स हे आम्ही जे म्हणतो, जे बिझनेस करस्पॉन्डन्स ज्याला म्हणतो, तो आमच्यासाठी बँकिंग आउटलेट आहे. म्हणजे तो 100% आमची जी डिपेंडन्सी आहे आजच्या तारखेमध्ये सर्व्हिसची हळूहळू आम्ही BC वरती घेऊन जाणार आहोत. तो मला मान्सून बोनन्झा जर मी सांगितलं, कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की पूर्वीपासून तर आतापर्यंत जे काही घटनामध्ये चेंज झाला, टेक्नॉलॉजीमध्ये चेंज झाला, तसाच आम्ही पेआउट मध्ये पण चेंज केला. आता जसा आमचा अनुभव आला की पहिल्या अनुभवात आम्हाला हे कळालं की बाबा जे आम्ही सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट करता पैसे देत आहोत, ज्याला 6 महिन्याचा आम्ही तेव्हा ड्युरेशन ठेवला होता. आणि ती जर्नी खरंच मोठी होती. म्हणजे जर तुम्ही 6 महिन्याचं ट्रॅकिंग करायचं ठरवलं सेव्हिंग अकाउंटचं, तर ते दोन्ही टीम करता थोडंसं टफ टास्क होता. म्हणजे CSC करता पण होता आणि HDFC बँक करता पण होता. तर तो आम्ही ह्या मॉन्सून बोनन्झा पेआउट मध्ये तो रिड्यूस केला. तो 6 महिन्याचा 3 महिन्यावरती घेऊन आलो. तर म्हणजे जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करतात तर तुम्हाला एक ठराविक रक्कम मिळते. जेव्हा तो अकाउंट मध्ये ट्रान्झॅक्शन होतं, बॅलन्स मेंटेन होतं, तर दुसऱ्या महिन्यात तुम्हाला ती ठराविक रक्कम मिळते. आणि तिसऱ्या महिन्यात जेव्हा बॅलन्स त्याच्यावरती तो मेंटेन राहून तो त्याच्यावरती वाढ सुरुवात होते, तुम्हाला अजून एक ठराविक रक्कम मिळते.
आणि त्याच्या मध्ये जर बॅलन्स ही 20,000च्या वरती जायला लागला त्या अकाउंटमध्ये, तर तुम्हाला अजून जास्त पैसे किंबहुना मी म्हणू शकतो की तुम्हाला डबलनी पैसे मिळायला सुरुवात होतात. तर मॉन्सून बोनन्झामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा पण तुम्ही अकाउंट ओपन कराल, म्हणजे जेव्हा पण अकाउंट ओपन कराल त्याचं फिक्स पे आउट तर तुम्हाला मिळेलच. पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही क्वालिटी अकाउंट जो ओपन केला असेल, तो निश्चित त्यामध्ये बॅलन्स मेंटेन होणार. तर त्याचं पण तुम्हाला पे आउट हे डबलनी येणार. म्हणजे मी जर एक्झाम्पल वरती घ्यायचं ठरवलं, जर मी करंट अकाउंटचं एक्झाम्पल घेतो, कारण करंट अकाउंट एकमेव असं प्रोडक्ट आहे जिथं व्हीएलई बंधू बरेचसे करंट अकाउंट वाला जे आहे कस्टमर त्यांना ओळखतात. जसं तुमच्या शॉपच्या सेंटरच्या आजूबाजूला 4-5 करंट अकाउंट म्हणजे बिझनेस असणारे लोक असतील किंवा शॉप असणारे असतील, किराणेवाले असतील किंवा कोणतरी याचे बिझनेस करणारे लोक असतील. तर त्या लोकांचं जर तुम्ही अकाउंट ओपन केलं म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला अकाउंट ओपन करतात, तुम्हाला ₹80 इमिजिएटली अपफ्रंटली तुम्हाला मिळतात. पण द मोमेंट त्या अकाउंटमध्ये बॅलन्स मेंटेन होतो. ठीक आहे. तर तुम्हाला ₹120 त्याच्यावरती मिळतात. आणि त्याला जर तुम्ही त्या अकाउंट ओपन करताना आणि त्या बॅलन्स मेंटेन करण्याच्या प्रोसेसमध्ये जर तुम्ही स्मार्ट हब म्हणजे जो आपण पे आपला डिजिटल पे जो आहे, ज्याच्यावरती बारकोड असतो, तो जर तुम्ही जर त्याला ऍक्टिव्हेट करून दिला, तर तुम्हाला त्याच्यावरती अजून पैसे मिळतात. तर तिसऱ्या महिन्यात जर तुम्ही तो प्रोडक्ट एमबी असेल आणि त्याच्यावरती बॅलन्स डेव्हलप व्हायला लागला, तर तुम्हाला अजून ₹120 मिळतात. आणि जर मी म्हटलं प्रमाणे की 20,000च्या वरती नेला आणि तो जर तर तुम्हाला ₹120 बॅलन्स मिळतो आणि 35,000च्या वरती तसा तो बॅलन्स जाईल, तुम्हाला अजून ₹200 मिळतात. आणि जसं तो 50,000च्या वरती जाईल, तर ₹280 मिळतात. म्हणजे मला सांगायचं असं आहे की अकाउंट ओपन करण्यापासून जर तो बॅलन्स चांगला मेंटेन करत गेला, तर तुम्हाला एका करंट अकाउंट मागे ₹680 मिळतात. म्हणजे टोटल जे पे आउट आहे ते ₹680 तुम्हाला मिळतं. तर ह्या मान्सून बोनन्झामध्ये सगळ्यात म्हणजे तुम्हाला जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठा बेनिफिट हाच आहे की तुम्हाला ह्या प्रोडक्ट वरती व्हॅल्यू बिल्टअप वरती कंटिन्युअसली पैसे येत राहणार. म्हणजे एक क्वालिटी अकाउंट जर तुम्ही ओपन केलं, निश्चितच तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये पैसे मिळत राहणार आहे. तर मी जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं की मान्सून बोनन्झामध्ये तुम्ही किती पैसे कमवू शकताय जर तुम्ही 6 अकाउंट ओपन केले अशा पद्धतीचे आणि 2 करंट अकाउंट ओपन केले, तर तुम्ही ₹3,280 कमवू शकताय. पण जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये किंवा तुमचा चांगला रिलेशन असेल कुठे गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये, जर तुम्ही सॅलरी अकाउंट जर ओपन केले गव्हर्नमेंट सॅलरी अकाउंट, तर तुम्हाला म्हणजे याच्या व्यतिरिक्त म्हणजे जे मी आता सांगितलं 6 सेव्हिंग अकाउंट, 2 करंट अकाउंट, त्याच्यानंतर जर तुम्ही 3 गव्हर्नमेंट सॅलरी अकाउंट ऍड केले आणि 1 ग्रामपंचायत अकाउंट ऍड केलं, तर जवळपास तुम्हाला ₹5,200 म्हणजे 8 प्रोडक्ट मध्ये जवळपास तुम्हाला ₹5,200 मिळतील. आणि ही रक्कम बरीचशी मोठी आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं असं आहे की ही रक्कम बरीचशी मोठी आहे आणि ह्या मान्सून बोनन्झामध्ये हा सगळ्यात मोठा चेंज आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही खूप चांगली अर्निंग करू शकताय. आता याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही नंबर ऑफ अकाउंट्स करणार म्हणजे आता निश्चित तुम्हाला मी 6 अकाउंट जेव्हा सांगितले आणि 2 करंट अकाउंट सांगितले आणि त्याच्यानंतर तुम्हाला 3 सॅलरी अकाउंट सांगितले आणि 1 गव्हर्नमेंट अकाउंट असे जेव्हा तुम्ही एवढे अकाउंट केले, तर मला सांगायला अतिशय आनंद होतो की त्या ठिकाणी तुम्हाला युनिट्स वरती पण म्हणजे नंबर ऑफ अकाउंट्स ओपनिंग वरती पण वेगळे पैसे मिळत आहे. तर 5 ते 9 अकाउंट जर तुम्ही ओपन केलात, 5च्या वरती जसं तुम्ही गेलात, तर प्रत्येक अकाउंट मागे तुम्हाला ₹25 त्या युनिट प्रमाणे मिळणार. जसं तुम्ही 10च्या वरती गेलात, तर प्रत्येक युनिट मध्ये तुम्हाला ₹35 मिळणार. आणि 15च्या वरती जर तुम्ही गेलात, तर प्रत्येक युनिट मागे तुम्हाला ₹40 मिळणार. आणि जर त्याच पद्धतीने तुम्ही 20च्या युनिटच्या वरती गेलात, तर प्रत्येक युनिट मागे तुम्हाला ₹50 भेटणार. असं त्याच्यामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली पे आउट भेटणार. ज्याला ₹1,500ची कॅप दिली मॅक्झिमम जे आहे, त्याच्यामध्ये ₹1,500ची कॅप आहे. ते तुम्ही ते ऍडिशनल पैसे तुम्ही कमवू शकताय त्यामध्ये. तर सिमिलर जर मी बघितलं, तर आजच्या तारखेमध्ये तुम्ही ऍसेटचं जरी प्रोडक्ट केलात, तर ऍसेटच्या प्रोडक्ट मध्ये सुद्धा तुम्हाला त्या पद्धतीने पे आउट येतोय. तर जेव्हा तुम्ही कोणतीही पर्सनल लोन, कार लोन, टू व्हीलर लोन याची केस करतात, तर जसं पर्सनल लोन मध्ये जर तुम्ही केलात, तर तुम्हाला एक चांगल्या पद्धतीचा पे आउट मिळतो. तो म्हणजे
पॉईंट जो काय व्हॅल्यू केली असेल, जर कोणी 10 लाख केलं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती किंवा 5 लाखाचं जरी पेआउट तुम्ही पर्सनल लोन केलं असेल तर तुम्हाला 0.48 त्याच्यावरती तिथून सुरुवात होते. आणि जवळपास जसे तुमचे आपण सगळे महाराष्ट्रामधले सगळे मिळून लोकांनी जर 11च्या वरती केसेस केल्या असतील तर आपल्याला प्रत्येक याच्यावरती 0.64 हा पेआउट मिळायला सुरुवात होतो. आणि प्रत्येक केस मागे पर केस मागे जसं आपण जितके नंबर ऑफ केस केले असतील तर त्याच्या मागे आपल्याला 800 रुपये मिळायला सुरुवात होतात. प्लस त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगितलं युनिटमध्ये पण तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होतात. जर तुम्ही सेपरेट 1 ते 2 युनिट ऍसेट लोन केलं असेल त्याला 50 रुपये पर युनिट मिळणार. 3 ते 4 केलं तर तुम्हाला 100 रुपये मिळणार. 5च्या वरती केलं तर तुम्हाला 200 रुपये मिळणार. तर जसं असे नंबर्स पण वाढतील, व्हॅल्यू पण वाढेल तशाच पद्धतीने आणि तुमच्या राज्यामधील ऍसेटची युनिट्स पण वाढतील तसंच तुम्हाला पेआउट जास्त मिळत जाणार. आणि निश्चितच 10 नंबर तर पुऱ्या राज्यामध्ये होतातच, म्हणजे तो काही असा मोठा क्वेश्चन नाहीये प्रत्येक याच्यामध्ये, तो होतोच. तर मला सांगायचं असं आहे की तुम्ही जेवढा जास्त हा मॉन्सून बोनन्साचा फायदा घ्याल तेवढा तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळेल. आणि जे कोणी बँकिंग फॅसिलिटर्स आहे जेवढं ते चांगलं काम करतील तेवढ्या म्हणजे त्यांचे चान्सेस जास्त आहे की आम्ही त्यांना बँकिंग करस्पॉन्डन्स जो आहे तो बिझनेस करस्पॉन्डन्स जो आहे तो त्यांना आम्ही त्याचं हे देऊ शकतोय. तर माझी सगळ्यांना हीच विनंती असेल की तुम्ही जास्तीत जास्त मॉन्सून बोनन्साचा बेनिफिट घ्या, कारण याच्या मागे आम्ही ब्रांचेसला पण टार्गेट दिलेलं आहे. निश्चितच जेवढे ब्रांच मॅनेजर आहे आमचे ते तुमचा फॉलोअप घेत असतील. प्लस जे सीएससीचे एरिया हेड्स आहेत ज्यांच्याबरोबर तुमचं कंटिन्युअसली कॉन्टॅक्ट होतो ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये मदत करतील अचिव्हमेंट करण्यासाठी. प्लस सीएससी गव्हर्नर डीएमडीसी आहेत ते पण तुम्हाला मदत करतात काही जर अडचण आली तर. आणि ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या जेवढी आमची टीम आहे, इव्हन ऍसेटची टीम मेंबर्स पण आहेत, हे सगळेजण तुम्हाला मदत करायला तयार आहेत तुम्हाला अर्निंग करण्यासाठी. तर माझी पर्सनल रिक्वेस्ट तुम्हाला सगळ्यांना हीच असेल की या संधीचा फायदा घ्या, जास्तीत जास्त पैसे कमवा. इव्हन सांगायचं झालं तर फिक्स्ड डिपॉझिट एक असं प्रोडक्ट आहे ज्यामध्ये तुम्ही खूप चांगला पैसा कमवू शकताय. तर पुण्यामध्ये मागच्या वेळेस 25 लाख रुपयाच्या 2 एफडीज केल्यात. तर मी तुम्हाला सांगू शकतो की प्रत्येक 25 लाख रुपयाच्या मागे 0.20 म्हणजे 20 पैसे म्हणजे जवळपास जर तुम्ही 25 लाखाची एफडी केली असेल तर जवळपास तुम्हाला त्याच्यावरती खूप चांगला इन्सेंटिव्ह येतोय. तर 5,000 रुपयेपर्यंत त्याला कॅप आहे. 10 लाखाची जरी एफडी केली तरी तुम्हाला 2,000 रुपये मिळतात. 20 लाखाची केली 4,000 रुपये मिळतात. 25 लाखाची केली तर तुम्हाला 5,000 रुपये मिळतात. तर जस्ट इमॅजिन करा जर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये ग्रामपंचायतमध्ये किंवा कुठेतरी तुम्ही काम करत असाल आणि जर तुम्ही कारण ते एफडी करतातच, ते व्हॅल्यू जेवढे आहेत म्हणजे जी अमाऊंट आहे ती काही अकाउंटमध्ये ठेवत नाही, ते एफडी करतातच. तर तुम्ही त्या एफडी जर बनवल्यात तर तुम्हाला खूप चांगले पैसे त्याच्यामध्ये मिळू शकतील. तर तुम्ही याचा पण बेनिफिट घ्या, जास्तीत जास्त फिक्स्ड डिपॉझिट याच्यामध्ये करा. तर मला असं वाटतंय की मी तुम्हाला भरपूर काही माहिती दिली मॉन्सून बोनन्सा बद्दल आणि एचडीएफसी बँक बद्दल. तुम्हाला काही जरी शंका असेल तर आमचं एचडीएफसी बँकेचे ब्रांच मॅनेजर आणि एरिया हेड्स तुमच्या नेहमी संपर्कात राहतील आणि तुम्ही कधीही त्यांची यासाठी मदत घेऊ शकताय. तो धन्यवाद समीरजी, रूपमजी, संजयजी अँड वैभव सरजी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या एचडीएफसी चे प्रोडक्ट्स बद्दल आपण माहिती दिली आणि टोटल पूर्ण पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी पण सांगितलं. बँकेबद्दल पण आपण सांगितलं की अतिशय ट्रान्सपरंट आणि चांगल्या क्वालिटीची अशी ही बँक एचडीएफसी आहे. एचडीएफसीचं आणि सीएससीचं हे रिलेशन अतिशय चांगलं रिलेशन आपण जोडलेलं आहे या ठिकाणी. यानंतर मी विनंती करतो की भरत नाईक किंवा महेश देशमुख यांना काही ऍड करायचं असेल तर ते ऍड करू शकतात. भरत नाईक सर. हॅलो. येस सर. हॅलो, माझा आवाज ऐकू येतोय का? हा, आवाज येतोय सर, बोला सर. नमस्कार. नितीन साहेबांनी बऱ्याचशा प्रमाणात आता इन्फॉर्मेशन दिलेलीच आहे. एचडीएफसी बँक जी एक बँक आहे ती किती मोठी आहे त्या संदर्भात नितीन साहेबांनी बरीचशी माहिती दिली आहे इकडे. मला आता एवढं सांगायचं आहे की सीएससी ही जी एक कंपनी आहे ज्याचं डिस्ट्रीब्युशन नेटवर्क खूप मोठ्या प्रमाणात आहे. जे नेटवर्क डिस्ट्रीब्युशन आता एचडीएफसीच्या ब्रँडला जॉईन झालेलं आहे. एचडीएफसीच्या ब्रांचेस पण बऱ्याचशा आहेत
आता हे सीएससीचं एक ऍडिशनल डिस्ट्रीब्युशन नेटवर्क जे आहे ते पण इथे आता एक जॉईन झाल्यामुळे एक चांगली गोष्ट जी झालेली आहे ती आपली सुविधा ज्या आहेत त्या आता म्हणजे पूर्वी एका एक ठराविक अंतरापर्यंत थांबल्या होत्या, त्या आता सर्व्हिसेस आता आपल्या बऱ्याचशा गावागावात बऱ्याचशा म्हणजे कानाकोपऱ्यात म्हणायला गेलो तर त्या पोहोचायला आता उशीर होणार नाहीये. ठीक आहे. अशा वेळी आपल्याला एक जे करायचंय ना की प्रत्येक कस्टमर तुमच्या ठिकाणी येतो तर त्याला म्हणजे एक असंच नव्हे की फक्त तुम्ही त्याला एचडीएफसी बँकेचे प्रोडक्ट सेल करता, तर तुम्ही त्याला एक बँकेची जी सुविधा जी आहे ती बँकेची सुविधा तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचवताय, हे एक महत्वाचं काम तुम्ही करताय. ठीक आहे. आणि ते करताना तुम्हाला त्याचा काय फायदा होतोय ही गोष्ट जसं साहेबांनी सांगितलं की आज बऱ्याचशा पद्धतीने तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळतोय. तो इन्सेंटिव्ह तुम्ही समजून घ्या, तो इन्सेंटिव्ह तुम्ही समजून घ्या आणि तो इन्सेंटिव्ह तुम्ही अर्न करण्याचा प्रयत्न करायचा. आणि तो कसा तुम्ही करू शकता, जसं मी सांगितलं की प्रत्येक कस्टमर जो तुमच्याकडे येतोय काही ना काहीतरी सर्व्हिस मागण्यासाठी, ठीक आहे, जसं आधार कार्ड काढण्यासाठी येतोय किंवा काही इन्कम डॉक्युमेंटसाठी येतोय, काही येतोय, तुम्ही त्या कस्टमरला हे समजलं पाहिजे की ही माझ्यासाठी एक अपॉर्च्युनिटी आहे की ज्याला मी बँकेचा हे प्रोडक्ट देऊ शकतो. मग बँकेचं काय प्रोडक्ट देऊ शकतो की जसं कोणी जीएसटी साठी तुमच्याकडे आला किंवा गुमास्ता लायसन्स बनवण्यासाठी तुमच्याकडे आला तर त्याला तुम्ही फक्त एवढं विचारायचं आहे की मला एक सांग तू कोणत्या बँकेबरोबर बँक करतोय. हा तुमचा एक प्रश्न आहे ना, तुम्हाला 680 रुपये कमवून देतो. काय विचारायचं त्याला की बाबा तू कोणत्या बँकेबरोबर बँक करतोय. हे जर त्याने सांगितलं की मी XYZ बँकेबरोबर बँक करतोय, त्याला एवढंच विचारायचं की बरं तू इतकं वर्ष त्या बँकेबरोबर बँक करतोयस, तुला या बँकेने काही एक लोन दिलेलं आहे का किंवा काही तुला एक प्री अप्रूव्ड असं काही फॅसिलिटी दिली आहे का, तर त्याचं उत्तर नाही हे देणार आहे. पण आपली अशी बँक आहे की जिने तुमच्या बँकेच्या ट्रान्झॅक्शन वरती तुम्हाला लोन इमिडिएट सँक्शन करून दिलं जाणार आहे. तर मला हे सांगायचं इथे की जो इन्सेंटिव्ह आहे आणि जे सर्व्हिसेस आहे तर महेश तुम्हाला एक्सप्लेन करेल की आपल्या काय काय बँकेचे प्रोडक्ट्स आहेत आणि काय काय तुम्हाला सर्व्हिसेस देऊ शकतो. म्हणजे आपण काय काय पद्धतीचे प्रोडक्ट कशा पद्धतीने आपण तुम्हाला ऑफर करू शकतो. माझी एवढीच रिक्वेस्ट तुम्हाला सर्वांसाठी आहे की आता एवढं मोठं ब्रँड इमेज जे आहे ते तुमच्या सोबत जोडलं गेलेलं आहे. ठीक आहे. जसं मी एक सिम्पल लेमन लँग्वेज मध्ये सांगायचं झालं तर एक जसं काय म्हणतात त्याला, ते तुम्ही जर एक पाण्याची एक सिम्पल ग्लास जे आहे ना पाण्याचं वॉटर ते साध्या 1 रुपयाला पण मिळू शकतं किंवा 10 पैशात पण मिळू शकतं. पण तेच जेव्हा त्याला ब्रँड इमेज मिळून जातं तेव्हा त्या पाण्याची किंमत वाढते. तसंच तुमच्या ज्या सर्व्हिसेसना आज एचडीएफसी बँकेच्या नाव जॉईन झाल्यामुळे तुमच्या जे आउटलेट होतं, ठीक आहे, ते आउटलेट आता एचडीएफसी बँकेच्या नावासोबत ओळखलं जातंय. त्यामुळे ती ब्रँड इमेजला तुम्ही कशा पद्धतीने एनकॅश करतात, कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावरती जास्तीत जास्त त्याचे पैसे तुम्ही कमवू शकतात याच्यावरती तुम्ही भर द्या आणि तुम्ही जास्तीत जास्त इन्सेंटिव्ह जास्तीत जास्त इन्कम तुम्हाला या माध्यमातून मिळावं हे ऍक्च्युली पुरी साहेबांची आणि त्यागी साहेबांची इच्छा आहे की आपलं माझा जो VLE आहे, हा त्यागी साहेब असं म्हणतात की माझा जो VLE आहे की त्याला जास्तीत जास्त मोठा कसा होऊ दे, म्हणजे तो एक VLE पासून BF आणि BF पासून कशा पद्धतीने तो BC होऊन जाईल ही त्यांची इच्छा आहे. तसंच आपल्या पुरी साहेबांची इच्छा आहे की माझं जे प्रोडक्ट आहे ते X लेवल पर्यंत पोहोचत होतं, आता ते 2X पर्यंत म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचून कसं तो फायदा जो आहे तो गावातल्या खालच्या म्हणजे जे ज्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हतं त्या लोकांपर्यंत पोहोचू दे ही आपल्या पुरी साहेबांची इच्छा आहे. तर त्या सगळ्या लोकांपर्यंत ह्या सर्व्हिसेस पोहोचूया आणि तुम्ही सुद्धा याच्यातनं जास्तीत जास्त पैसा कमावा आणि आपला जो उद्देश आहे मान्सून बोनांचा तो सफल करूया ही इच्छा व्यक्त करून मी माझं बोलणं थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. मी सीएसटीच्या सगळ्या महानुभावांचा मी आभार मानतो आणि माझे VLE मित्रांचा मी शुभेच्छा देऊन माझं बोलणं इथे थांबवतो. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू भरत नाईक सर. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या VLE बंधू आणि भगिनी यांना आपण गाईड केलंय. यानंतर महेश देशमुख हे HDFC बँकेकडून आपल्याला प्रोडक्ट बद्दल थोडक्यात माहिती सांगतील. महेश, आपण प्लीज कंटिन्यू करा. थँक्यू समीर सर. तर सर्व VLE मित्रांना मी महेश देशमुख, एरिया हेड, महाराष्ट्राचा एक प्रतिनिधी म्हणून सर्व एरिया हेडचा आज तुम्हाला आपले जे काही प्रॉडक्ट आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. तर आपला CSCचा जो स्थापनेचा मुख्य उद्देश होता तो सर्व ग्रामीण भागातील जे बेरोजगार सुशिक्षित तरुण होते यांना रोजगार मिळवून देण्याचा उद्देशाने CSCची स्थापना त्यागी सरांनी केलेली आहे. मी स्वतः काही वर्ष CSC मध्ये काम केलं होतं आणि त्यामुळे
याचा जो मुख्य उद्देश आहे तो तुम्ही लक्षात घ्या प्रत्येक VLE ने, आणि प्रत्येक गावागावामध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आणि प्रायव्हेट मधल्या ज्या चांगल्या सर्व्हिसेस आहे त्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने या CSC ची स्थापना आपण केलेली आहे. तर त्याच्यासोबत HDFCचं टायअप झालेलं आहे. तर असं असताना बऱ्याचशा VLE ला आपण ही सर्व्हिस सुरू करून दिलेली BF सर्व्हिस, ज्याच्यामध्ये आतापर्यंत फार म्हणजे सर्व VLE ने याची सुरुवात केलेली आहे. तर त्याच्यामध्ये काहींना माहिती नसेल बऱ्याचशा प्रोडक्ट बद्दल, तर म्हणून मी थोडक्यात तुम्हाला प्रोडक्ट बद्दल माहिती देतो आणि डिटेलमध्ये माहिती आपण ग्रुपमध्ये प्रत्येक प्रोडक्ट वाईज शेअर करणार आहोत. त्याच्यात सर्वात आधी आपल्याला आपण सोमवारी म्हणजे 10 तारखेला, येत्या 10 तारखेला लॉग इन डे ठेवतोय. म्हणजे आतापर्यंत बरेचसे जे VLE आहेत की ज्यांनी फक्त BF झालेले पण आजपर्यंत काहीही काम केलेले नाहीये, तर त्यांच्यापर्यंत जे ऍक्टिव्ह VLE आहेत त्यांनी पण माहिती पोहोचवा. आपण ग्रुपमधून आणि फेसबुक लाईव्ह मार्फत पण माहिती पोहोचवतोय. तर सर्वांना कमीत कमी 3 अकाउंट जे आहेत आपले सेव्हिंग अकाउंट, त्याच्यामध्ये आपण एक 2,500 रुपयाचं फार्मर अकाउंट सुद्धा ओपन करू शकतो. कोणत्याही प्रकारचे 3 अकाउंट ओपन करू शकतात करंट सेव्हिंग फार्मर मध्ये, आणि एक 10,000 वाला आपलं अकाउंट असतं त्यापैकी. तर ते एक करायचंय. त्यानंतर एक FD किंवा RD आपण बुक करू शकता. 1,000 रुपयाची RD आपण बुक केली 6 महिन्यासाठी, बचत करू शकतो तो माणूस. त्याचं अकाउंट असायला पाहिजे. त्याची प्रोसेस आपण पूर्ण ग्रुपवर शेअर करू. आणि त्यानंतर आपल्याला 2 कुठलेही लोन प्रोडक्टचे लीड जनरेट करायचे. त्याच्यासाठी आज उद्या आपल्याकडे वेळ आहे. तुम्ही जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत माहिती पोहोचवा आणि ही जी सर्व्हिस आहे याला ऍक्टिव्ह करून घेण्यासाठी प्रयत्न करा. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण माहिती घेऊ फार्मर हॅलो. अकाउंट. आता येतोय आवाज समीर सर? हॅलो. येतोय बोला. हा, तर याच्यामध्ये फार्मर अकाउंट जे असतं, तर आपण कोणताही व्यक्ती की ज्याच्या घरामध्ये आजी आजोबा वडील भाऊ कोणाच्याही नावावर जमीन असेल अशा व्यक्तीचं आपण काढू शकतो. त्यामध्ये अकाउंट ओपन करताना आपल्याला जमिनीचा कुठलाही पुरावा जोडावा लागत नाही. यासाठी आपल्याला 2 प्रकारे आपण फार्मर अकाउंट ओपन करू शकतो. एक डिजिटल पद्धतीने, म्हणजे तुम्हाला इन्स्टंट अकाउंट नंबर येतो. इन्स्टंट अकाउंट नंबर ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे. तर त्याचं आपण इन्स्टंट अकाउंट ओपन करू शकतो. तर अशा व्यक्तीला ब्रांच मध्ये जाऊन KYC करावं लागतं अकाउंट नंबर आल्यानंतर. त्याला पहिले सगळ्यात आधी अकाउंट नंबर आल्यानंतर तिथे खाली एक लिंक असते, तिथून डिपॉझिट करायचंय. तिथून आपण मिनिमम 5,000 रुपये डिपॉझिट करू शकतो. मॅक्झिमम याच्यामध्ये लिमिट नाही असं, कारण बरेचसे VLE वाटतं की 2,500 सांगितलं तर 2,500 भरले पाहिजे, तर जास्तही आपण भरू शकतो याच्यामध्ये. तर ते पैसे भरल्यानंतर ब्रांच मध्ये जाऊन KYC प्रोसेस कंप्लीट करावी लागते. त्याच्यामध्ये सोबत आधार कार्ड आणि पॅन कार्ड आपल्याला घेऊन जायचंय कस्टमरला. ते गेल्यानंतर तिथे KYC कंप्लीट केलं जाईल. जर ब्रांच मध्ये डेबिट कार्ड अवेलेबल असेल सेम डे, त्या व्यक्तीला आपण डेबिट कार्ड पण अवेलेबल करून देतो. आणि VLE ला आपण ग्रुपमध्ये प्रोसेस दिलेली आहे की नेट बँकिंग कसं सुरू करायचं. त्याचं नेट बँकिंग सुरू करून आपण व्यवहाराला पण सुरुवात करू शकतोय, म्हणजे त्याचा बॅलन्स वगैरे ते बघू शकतोय तो माणूस. तर या पद्धतीने आपण एक सेव्हिंग अकाउंट, फार्मर अकाउंट 1151 हे प्रोडक्ट कोड घ्यायचं. त्याच्यात जर 1132 प्रोडक्ट कोड घेतला तर त्याला मिनिमम 10,000 रुपये बॅलन्स मेंटेन करावा लागतो कस्टमरला. तर ह्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि दुसरी प्रोसेस आहे जी ब्रांच थ्रू आपण अकाउंट ओपन करायचं. याच्यासाठी आपल्याला ब्रांच मध्ये जर किट अवेलेबल असेल, आता सध्या आपल्याकडे कोविड सिच्युएशनमुळे बऱ्याचशा ठिकाणी किट अवेलेबल नाही, म्हणून आपण इन्सिस्ट करतो की डिजिटल अकाउंट करा. पण बरेचदा कस्टमरचं आधारला मोबाईल लिंक नसतो. तर मग अशा ठिकाणी आपल्याला लीड जनरेट करायचं आहे, जे पूर्वीपासून आपण करतोय. याच्यामध्ये तुम्हाला सर्व डॉक्युमेंट हे अपलोड करावे लागतात. त्याच्यामध्ये ओरिजिनल आधार कार्ड पाहिजे, जे आपल्याला पोस्टाने आलेलं आहे ते असलं पाहिजे. ते जर नसेल तर तुम्ही मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन हे घेऊन सुद्धा अकाउंट ओपन करू शकता. आणि यामध्ये जो डॉक्युमेंटवर पत्ता असेल, त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं बरेचदा की याच्यामध्ये रोड नाहीये किंवा कुठला लँडमार्क नाही, तर मनाने आपण काहीच ऍड करायचं नाही. त्याच्यावर जसा पत्ता असेल जसाच्या तसा टाका, तरच अकाउंट ओपन होतं. नाही तर ब्रांचला कस्टमर गेल्यानंतर त्याच्यामध्ये पत्त्यामध्ये जर थोडा जरी फरक असला तर ते अकाउंट ओपन होत नाही आणि कस्टमरला त्रास होतो. त्याच्यामुळे शक्यतो पहिला प्रयत्न करा डिजिटल मध्ये अकाउंट ओपन करा. नसेल तर तुम्ही जो पत्ता डॉक्युमेंटवर आहे जसाच्या तसा घ्या. त्याच्यात काही ऍडिशन डिलिशन करायचं नाही. या पद्धतीने तुम्ही लीड जनरेट केल्यानंतर ब्रांचला प्रत्येक ग्रुपमध्ये आपण ब्रांचचे PBA किंवा BSO चे नंबर शेअर केलेले आहेत. तर त्यांना एकदा कॉल करा आणि लीड चेक करायला हवा की मी जो लीड टाकलेला आहे हा लीड नंबर आहे, तुम्ही एकदा चेक करा. ओके असेल, त्यांनी म्हटलं हा बरोबर लीड चेक केल्यानंतर, तर कस्टमरला ब्रांचला जे डॉक्युमेंट तुम्ही घेतले, बरेचदा VLE काय करता आधार कार्ड
इकडे अपलोड करता आणि मतदान कार्ड घेऊन कस्टमर जातो. त्याला कस्टमरला प्रॉपर सांगा की पहिल्या दिवशी तुम्हाला बँकेत गेल्यानंतर पैसे पण भरायचे, सोबत पैसे ठेवा. जे डॉक्युमेंट आपण तिथे अपलोड केले ते डॉक्युमेंट सोबत असायला पाहिजे, ते घेऊन तुम्ही पाठवा. आणि जर ब्रांच मधून सांगितलं की लीड मध्ये चुकलेलं आहे काही, तर त्यांना विचारा काय चुकलंय, तर पुन्हा एकदा लीड टाका. कस्टमरला विनाकारण 15-20 किलोमीटर वरती जाऊन बरेचशा ठिकाणी 50-50 किलोमीटर वरून कस्टमर येतो आणि त्याला परत जावं लागतं. म्हणून एकदा ब्रांचचे सगळ्यांनी नंबर घेऊन ठेवा आणि लीड कन्फर्म करून मग कस्टमरला ब्रांच मध्ये पाठवा. हे झालं सेव्हिंग अकाउंट ओपन करण्याचं. त्याच्यानंतर आपण FD आणि RD हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. आपण ज्याचं अकाउंट ओपन केलं त्या प्रत्येक माणसाला तुम्ही सांगा की 1,000 रुपयाची किमान एक RD करून घ्या, म्हणजे दर महिन्याला 1,000 रुपये त्याच्या अकाउंट मधून कट होतील. त्याच्यासाठी आपल्याला कमिशन मिळतं. तर ती RD केल्यामुळे दुसरा फायदा काय आहे की त्या कस्टमरचा बॅलन्स जो आहे अकाउंटचा तो आपोआप मेंटेन होईल. बॅलन्स मेंटेन झाला म्हणजे तुमचं जे कमिशन असतं पुढच्या महिन्याचं जे पेआउट आहे ते तुमचं मिळणार आहे. नाहीतर त्या कस्टमरने पहिल्या दिवशी 5,000 रुपये भरले, दुसऱ्या दिवशी काढून घेतले, त्या अकाउंटला बॅलन्स मेंटेन राहणार नाही. जर तुम्ही शक्य झालं तर 2,000 रुपयाची जर RD केली तर त्याचा ऑटोमॅटिक रेग्युलर बॅलन्स मेंटेन होईल. आणि FD केलं तर सगळ्यात चांगलं. FDचं तुम्हाला ऍडिशनल जसं सरांनी सांगितलं तसे कमिशन येणार आहे. तर प्रत्येक प्रॉडक्टचं मी कमिशन आपल्या ग्रुपवर टाकणार आहे. त्यानंतर पुढचं आपलं जे प्रॉडक्ट आहे जे सध्या कोविड सिच्युएशन मध्ये सगळ्यात जास्त चालतंय ते म्हणजे टू व्हीलर. कारण आता फेस्टिव्ह सीझन पण आहे आणि लोकांना आता बस बंद आहे, रेल्वे बंद असल्यामुळे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी आवश्यक आहे स्वतःचं वाहन. तर लोकांकडे आज प्रत्येकाकडे रोजगार बंद असल्यामुळे पैसा नसल्याने प्रत्येक जण कर्जासाठी फिरतोय. तर अशा वेळी तुम्ही त्या लोकांना मदत केली तर तुमची एक समाजसेवा पण होईल, प्लस तुम्हाला कमिशन मिळेल. आणि ह्याच्यामध्ये आम्ही परवा जो लॉग इन डे ठेवण्याचं कारण काय की प्रत्येकाने किमान एक लीड टाकण्याचा प्रयत्न केला तर तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट होऊन जाईल. तुम्हाला अडचण आली त्या दिवशी आमचे एरिया हेड्स अवेलेबल आहेत. त्यानंतर तुम्ही ब्रांचची पण मदत घेऊ शकता. तर तुम्हाला प्रॉपर माहिती मिळेल. तुम्ही एक लीड प्रॉपर जनरेट केला, तिथे काही अडचण आली तुम्ही मदत घ्या. एकदा तुम्ही शिकले की एक अकाउंट ओपन कसं ओपन करायचंय तर आयुष्यभर त्याच्यामध्ये बदल होणार नाही. अकाउंट त्याच पद्धतीने ओपन होणार आहे. त्याच्यामध्ये थोडाफार डॉक्युमेंट मध्ये काही चेंजेस होईल, ते वेळोवेळी सांगितलं जाईल. पण तुम्ही एकदा शिका. पहिल्यांदा चूक झाली तर 2 वेळा 3 वेळा लीड टाकावं लागेल. पण परत परत तो तुम्ही लीड टाकला एकदा जर शिकून गेले तर नेक्स्ट टाइम ती अडचण निघून जाईल. बरेचसे VLE त्या पहिल्या स्टेजलाच अडकून जातात आणि काम बंद करून टाकतात. तिथे काम बंद करू नका. तर पुन्हा तुम्ही 4 वेळा विचारा एरिया हेड किंवा डिस्ट्रिक्ट मॅनेजर्स आहेत आपले आणि त्यांच्याकडून प्रॉपर ट्रेनिंग घ्या आणि सुरुवात करा. तर टू व्हीलर मध्ये आपण 1 लाखाच्या आतली जर टू व्हीलर असेल त्याला कुठल्याही प्रकारचा आपल्याला इन्कम प्रूफ लागत नाही. फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड नसेल तर ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर ID हे घेतो आपण. त्याच्यानंतर एक आपल्याला त्याचं लाईट बिल लागेल, म्हणजे पत्त्याचा पुरावा लागतो. त्याच्यानंतर कुठली गाडी घ्यायची त्या गाडीचं कोटेशन लागेल. त्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत एक आधार कन्सर्न फॉर्म असतो, तो ग्रुपमध्ये शेअर केलेला आहे, तो भरून आपल्याला अपलोड करायचा आहे. आता याच्यात 2 गोष्टी लक्षात घ्या. जे आपण अकाउंट ओपन करतो त्याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट हे ओरिजिनल लागतात आणि जेवढेही लोन आपण करणार प्रोसेस त्याच्यामध्ये डॉक्युमेंट हे आपल्याला झेरॉक्सच पाहिजे आणि प्रत्येक झेरॉक्स वरती कस्टमरची सिग्नेचर पाहिजे, म्हणजे आपण त्याला सेल्फ अटेस्टेड म्हणतो. तर अशा प्रकारे तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करा. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तो लीड जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये किंवा एरिया हेड कोणालाही द्याल त्यासोबत कस्टमरचे थोडेसे डिटेल द्या. कस्टमरचं नाव, त्याचा मोबाईल नंबर, त्याला कुठली वस्तू घ्यायची, समजा त्याला टू व्हीलर घ्यायची तर कुठलं मॉडेल आहे ते द्या, कुठल्या शोरूम मध्ये घेणार आहे ते देणार आहे. आणि त्याच्यासोबत त्या कस्टमरचे थोडक्यात डिटेल म्हणजे त्याचा इन्कम सोर्स काय, तो ऍग्रीकल्चर बेस्ड तुम्ही केलाय की सॅलरीड आहे. याच्यामध्ये जर इन्कम सोर्स तुम्ही जोडला तर त्याचा जे EMI म्हणजे डाऊन पेमेंट आहे ते कमी करता येतं आपल्याला. ज्याला इन्कम नसेल त्याला मिनिमम आपल्याला 30% डाऊन पेमेंट भरावं लागेल. आणि ज्याच्याकडे इन्कम प्रूफ असेल अशा व्यक्तीला आपण जवळपास 80 ते 90% फंडिंग करतो, म्हणजे 10 ते 15% त्याला डाऊन पेमेंट भरावं लागणार आहे. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं आपल्याला प्रोडक्ट आपण करू शकतो ते गोल्ड लोन. सध्या बऱ्याचशा ठिकाणी आपल्या काही ब्रांचेस मध्ये गोल्ड लोन अवेलेबल नाही, पण ज्या ठिकाणी अवेलेबल आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा खूप मोठा डिमांड आहे गोल्ड लोन साठी. कारण शेतीच्या कामासाठी लोकांना पैसे लागतात आणि शेतीचं उत्पन्न हे 6 महिन्याने वर्षभरामध्ये येत असतं, त्यामुळे त्यावेळी ते पुन्हा सोडू शकतात. आणि आपल्याकडे जे गोल्ड लोन आहे याच्यासाठी त्याचं म्हणजे कुठलंही लोन असू द्या त्याला HDFC मध्ये अकाउंट असणं आवश्यक नाहीये. विदाऊट अकाउंट सुद्धा आपण त्याला लोन देतो. आणि गोल्ड लोन ही प्रोसेस इतकी सोपी आहे, याच्यामध्ये तुम्हाला फक्त आधार कार्ड किंवा मतदान कार्ड आणि पॅन कार्ड सोबत घेऊन जायचंय. जर मंगळसूत्र असेल तर मंगळसूत्र सोबत एक दुसरा दागिना आवश्यक आहे, फक्त मंगळसूत्रावर आपण लोन करत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही सोनं घेऊन जायचंय आणि तिथे
आपले लीड टाकलेलं असणं आवश्यक आहे. कुठलंही लोन तुम्ही कराल तर सगळ्यात पहिलं तुमच्या डिजिटल सेवा पोर्टल मधून लीड जर टाकला असेल तरच तुम्हाला कमिशन मिळेल. मग ब्रांचमध्ये पाठवा. ब्रांचमध्ये त्याचं व्हॅल्युएशन वगैरे करून कस्टमरला सांगितलं जातं की याचं किती लोन होणार आहे. त्यानंतर कस्टमरला तिथे कॅश पैसे दिले जातात. त्याचं ॲग्रीमेंट वगैरे सगळी प्रोसेस कंप्लीट करून घेतल्यानंतर दिले जातात. त्याचं जर अकाउंट असेल कस्टमरचं तर अकाउंटला आपण पैसे देऊ शकतो. मात्र गोल्ड लोनमध्ये असं असतं की याच्यात टायमिंग सध्या 2 वाजेपर्यंतचाच असतो आपला. म्हणून शक्यतो कस्टमरला सकाळी 10 ते 11च्या दरम्यान लवकर पाठवा. कारण त्याचं व्हॅल्युएशन वगैरे करणं त्याआधी 4 कस्टमर जर उभे असतील तर म्हणून कस्टमरला वेळ लागू शकतो. म्हणून थोडं लवकर पाठवा. 2 वाजता पाठवलं आणि त्या कस्टमरचं अकाउंट नसेल तर आपण त्याला 2 नंतर कॅश काउंटर बंद होऊन जातो. कॅश देऊ शकत नाही. मग कस्टमरला परत दुसऱ्या दिवशी जावं लागतं. तर त्यामुळे हे थोडंसं त्याच्यामध्ये पाळावं लागेल आपल्याला. त्यानंतर आपण ऑटो लोन करू शकतो. ऑटो लोनमध्ये आपल्याला इन्कम प्रूफ कंपल्सरी लागतं. ऑटो लोनमध्ये आपण आता मागच्या महिन्यामध्ये जवळपास जालन्याच्या व्हीएलईने 20 लाखाचं ऑटो लोन केलं. जर तुम्ही असे जर मोठे ऑटो लोन जर मिळाले त्याच्यामध्ये खूप चांगलं कमिशन मिळतं. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही बघितलं ना, तुम्ही जर व्यवस्थित प्रयत्न केले, प्रत्येक लोन जर ऍक्टिव्ह होत गेले दर महिन्याला, तर 6 महिन्यानंतर मी गॅरंटी देतो की प्रत्येक व्हीएलई किमान 1 लाख रुपये महिन्याला सहज कमवू शकतो ह्या एचडीएफसीच्या सर्व प्रोडक्ट मधून. सुरुवातीला तुम्हाला 2,000 5,000 पासून कमिशनला सुरुवात होईल. तर ऑटो लोन मध्ये आपल्याला इन्कम प्रूफ मध्ये 2 प्रकारचं, एक सॅलरी वाला असू शकतो किंवा दुसरा असतो बिझनेस वाला. सॅलरी वाला असेल तर त्याच्या 3 सॅलरी स्लिप, त्याचं 6 महिन्याचं बँक स्टेटमेंट, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लाईट बिल हे डॉक्युमेंट लागतील आणि कोटेशन जी गाडी घ्यायची. त्याच ठिकाणी जर तो बिझनेस वाला असेल तर त्याचं आपल्याला इन्कम प्रूफ म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न लागेल. त्याच्यामध्ये 3 लाखाच्या पुढे 3.5 लाखाच्या पुढे त्याचा प्रॉफिट असला पाहिजे. त्यानंतर तिसरं शेती. तर शेतीमध्ये 3 एकरच्या पुढे शेती असेल तर त्याला सुद्धा आपण लोन करू शकतो. याच्यामध्ये त्याचं मागील बँकिंग बॅकग्राऊंड वगैरे बघून त्यानंतर आपण इंटरेस्ट रेट ठरवतो सगळ्या जे लोन आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही कस्टमरला लोनचा व्याजदर जो आहे तो स्वतः सांगू नका. त्याच्यासाठी त्यांना सांगा मी फक्त तुमची माहिती घेतोय. ही माहिती अपलोड केल्यानंतर तुम्हाला बँकेतून कॉल येईल आणि मग ते तुम्हाला पूर्ण गाईड करतील. मग ते त्यांना इंटरेस्ट रेट वगैरे बँकेवाले सांगतील. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये चालणारा आहे एक प्रोडक्ट म्हणजे ट्रॅक्टर लोन. आपल्याकडे आता सध्या सीझन सुरू झालेला आहे तर ट्रॅक्टर लोनला खूप मोठा डिमांड आहे. त्याला मिनिमम 1 एकर शेती असायला पाहिजे. मागचं जर त्याचं कुठलं ट्रॅक्टर लोन असेल तर ते नील असल्याचा त्याचा दाखला द्यावा लागतो. आधार कार्ड, पॅन कार्ड या पद्धतीचे डॉक्युमेंट लागतात त्याला आणि डाऊन पेमेंट भरावं लागेल. साधारण त्याला 1 ते 1.5 लाख रुपये डाऊन पेमेंट भरत असेल तर आपण लगेच ट्रॅक्टर लोन करू शकतो. त्यानंतर असतं होम लोन. होम लोन हे आपण ग्रामीण भागासाठी करत नाही, फक्त अर्बन एरियासाठी आपण होम लोन करतो. त्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पर्सनल आणि बिझनेस लोनची खूप डिमांड आहे मार्केटमध्ये. तर पर्सनल लोन हे फक्त आपण सॅलरीड पर्सनला करतो. याच्यामध्ये आता सध्या कोविड सिच्युएशन मध्ये आपण गव्हर्नमेंट एम्प्लॉई असतील त्यांना सगळ्यांना करतोय. त्यानंतर जर बिझनेस असेल त्यांचा तर त्याच्या मध्ये आपण बिझनेस लोन करतो. त्यामुळे बरेचसे व्हीएलईंचं जो कन्फ्युजन असतं की एक बिझनेस वाला आहे त्याला पर्सनल लोन पाहिजे, तर ते नाही होत. तर बिझनेस लोन मध्ये पण त्याचं इन्कम टॅक्स रिटर्न असलं पाहिजे, 5 वर्ष जुना व्यवसाय असला पाहिजे. या पद्धतीने क्रायटेरिया त्याच्यामध्ये आपण आहे. त्याच्यानंतर आपण क्रेडिट कार्ड पण करू शकतो. ग्रामीण भागामध्ये तरुणांमध्ये क्रेडिट कार्डची खूप मोठी क्रेज आहे, कारण त्याच्यामध्ये Amazon वगैरे बऱ्याचशा साइट्स वरती याला डिस्काउंट असतं. तर त्यामुळे मोबाईल घेताना किंवा काही घेताना डिमांड याची खूप मोठी आहे. तर क्रेडिट कार्डची पण तुम्ही लीड जनरेट करू शकता. याच्यामध्ये प्रत्येक प्रोडक्टचं जे इलिजिबिलिटी आहे, ज्या ठिकाणी तुम्ही लीड जनरेट करता त्या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट पण दिलेली आपण पोर्टलला गेल्यानंतर. ज्यांनी अजूनपर्यंत कामाला सुरुवातच केली नाही त्यांच्यासाठी थोडक्यात सांगतो की आपल्याला एचडीएफसी पोर्टलसाठी बरेचसे नवीन बीएफ असतात. त्यांना वाटतं की आपल्याला काही आयडी पासवर्ड आले नाही. याला वेगळा काही आयडी पासवर्ड नसतो. आपल्याला डिजिटल सेवा पोर्टलला लॉग इन केल्यानंतर वरती सर्च मध्ये जायचं, तिथे एचडीएफसी लोन म्हणून टाईप करा. LOAN हे स्पेलिंग टाका लोनचं. तर ते केल्यानंतर सर्च केल्यानंतर खाली तुम्हाला एचडीएफसी लोन बाजार म्हणून येईल. तिथे क्लिक हिअर वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एचडीएफसीच्या पोर्टलला जाण्यासाठी सीएससीचा म्हणजे सीएससी आयडी आणि जो डिजिटल सेवाचा पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. पहिल्यांदा फर्स्ट टाइम तुम्हाला लॉग इनला लागेल तो. नेक्स्ट टाइम तर डायरेक्ट एचडीएफसीच्या पोर्टलला तुम्ही जाल. तिथे गेल्यानंतर अकाउंट ओपनिंग ऑप्शन आलं म्हणजे तुम्ही बीएफ फॅसिलिटी तुमची सुरू झालेली. तर तिथून सर्व प्रकारचे तुम्ही लोन करू शकताय. तर या पद्धतीने सोमवारी आपल्याला किमान 3 सेव्हिंग, करंट किंवा कोणत्याही प्रकारचे 3 अकाउंट ओपन करायचे. त्यानंतर एक एफडी किंवा आरडी करायचे आणि 2 प्रकारचे लोनचे लीड जनरेट करायचे.
आता लोनचे लीड जनरेट केल्यानंतर त्या कस्टमरचं बॅकग्राऊंड बघून त्याला लोन होईल किंवा नाही ते आपल्याला नंतर सांगता येईल. कस्टमरला तुम्ही कुठल्याही प्रकारचे लोनचे जे रेट आहे इंटरेस्ट रेट वगैरे कमिटमेंट करू नका. तर ते बँकेचे अधिकारी सांगतील. पुढची गोष्ट त्यांच्यावर असेल, डॉक्युमेंट पाहून ते ठरवतील. ठीक आहे. समीर सर, हॅलो. ओके, महेश, धन्यवाद. आपण अतिशय चांगली माहिती दिली. यामध्ये आपण सांगितलं की जे आपल्याकडे प्रोडक्ट्स अवेलेबल आहे, जे आपले व्हीएलई मित्र आहेत, जे बीसी आणि बीएफ म्हणून काम करतात, तर त्यांच्याकडे सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, 2 व्हीलर लोन, 4 व्हीलर लोन, म्हणजे ऑटो लोन, गोल्ड लोन, कन्झ्युमर ड्युरेबल लोन, होम लोन, ट्रॅक्टर लोन, त्यानंतर पर्सनल आणि बिझनेस लोन, एसएचजी साठी जे लोन लागतं ते, आणि क्रेडिट कार्ड. याबद्दल आपण अतिशय चांगली माहिती दिली. त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानतो मी यानंतर आपले जे स्टेट हेड आहे महाराष्ट्र राज्याचे सीएससी चे वैभव देशपांडे सर. वैभव सर, मी आपल्याला विनंती करतो की आपले जे व्हीएलई मित्रबंधू जे बघतायत आणि जे आपलं बीसी आणि बीचं काम करतात एचडीएफसीचं, सर आपण त्यांना मान्सून बोनांजाच्या अनुषंगाने आपण सर मार्गदर्शन करावे. धन्यवाद समीर. आमचे एचडीएफसीचे सहकारी नितीनजी, भरतजी, महेशजी, सीएससीचे सहकारी रूपमजी, समीरजी आणि संजयजी आणि माझ्या प्रिय व्हीएलई बंधू भगिनींनो, जसं नितीनजींनी सांगितलं की एचडीएफसी बँक का इतकी महत्वाची बँक आहे, आणि त्यांनी जे काही सांगितलं ते खरंच अगदी खरं आहे. सुरुवातीपासून एचडीएफसी बँकेने खूप स्ट्रिक्ट नॉर्म्स फॉलो केलेले आहेत. त्यामुळे कुठेही गडबड करायला कुठेही चान्स मिळाला नाहीये. त्यामुळे एचडीएफसी ची ब्रँड इक्विटी आहे ती अतिशय स्ट्रॉंग आहे. खूप, म्हणजे तुम्ही डोळे बंद करून एचडीएफसी बँकेवर विश्वास ठेवू शकता. आणि अशा बँकेवर आपण आज काम करतोय की आपल्याकरता सुद्धा एक गर्वाची गोष्ट. आपण 11,000च्या वर बीएफ आज बनवलेले आहेत आणि त्यापैकी जवळजवळ 1000 फक्त जण बीसी झालेले आहेत आणि अजून 1001 जणांच्या ऍप्लिकेशन्स पाईपलाईन मध्ये. तर आता याच्यात ते टप्पे आहेत. एचडीएफसी बँक ही खूप परफॉर्मन्स ओरिएंटेड बँक आहे. आपण काम केलं तर आपल्याला खूप ऑपॉर्च्युनिटीज, आपण जितकं चांगलं काम करू तितके चांगले पैसे आपल्याला मिळतील आणि तितकी चांगली प्रतिष्ठाही आपली होईल. कारण आपण जे कस्टमर्सना बँकेकडून जी सर्व्हिस मिळेल ती अतिशय उच्च दराची असेल. त्यामुळे तुमचं सुद्धा नाव होईल की तुम्ही एचडीएफसी बँकेचे फ्रंट एंड म्हणून काम करतात. तर आता हे 11,000 जण जे आहेत त्या 11,000 जणांनी थोडं लक्ष घालून परवा सोमवारी, आता जसं महेशजींनी सांगितलं की 3 अकाउंट प्रोडक्ट्स, म्हणजे लायबिलिटी प्रोडक्ट्स, एफडी किंवा आरडी आणि लोन प्रोडक्ट्स, 2-3 लोनच्या लीड्स ह्या आपण जनरेट करायच्या आहेत. प्रत्येकाने जर का प्रयत्न केला मनापासून, आणि तुम्हाला वेळ आहे, जसं सांगितलं महेशजींनी, आज आहे उद्या आहे, या 2 दिवस तुम्ही यू वर्क ऑन द कस्टमर बेस तुमच्याकडे जो आहे त्याच्यावरती तुम्ही जरा काम करा. आजूबाजूच्या लोकांना सांगा. आणि मी तुम्हाला एक सिक्रेट सांगतो, तुम्हाला स्वतःला जरी लोन हवं असेल किंवा तुमच्या भाऊ बंधूंना लोन हवं असेल तर त्यांना पण याच्यात ऑपॉर्च्युनिटी द्या. कारण खरंच आहे, आता कोविड काळामध्ये बस बीस जरा प्रॉब्लेमॅटिक आहे. सगळेजण एकाच गाडीत घुसून जाऊ शकत नाहीत. ज्यांच्यावर नामुष्की आहे त्यांना जावं लागेल. पण जे थोडाफार स्वतःचा खर्च करू शकतात ते नक्की 2 व्हीलर आणि 4 व्हीलरच्या मागे लागतील. 2 व्हीलर्सना डिमांड वाढणार आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बऱ्याच जणांना, मित्रांना त्यांना गरज असेल त्यांना इथं रिफर करा. त्यामुळे तुमचे लोनचे प्रोडक्ट्स करता जे रिक्वायरमेंट्स आहेत त्या नक्की पार होतील. मित्र बघा किंवा तुमच्या आजूबाजूला जे गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत, शाळेत जे टीचर आहेत किंवा ग्रामपंचायतीमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांना पकडा आणि त्यांना एचडीएफसी बँकेचं अकाउंट काढून द्या. तुम्ही सेव्हिंग्स अकाउंट म्हणा, सेव्हिंग्स अकाउंटच काढा त्यांचं आपण त्यांना. किंवा तुम्ही जर का एखादी ऑर्गनायझेशन पकडली असेल आणि त्यांच्याकडे 15-20 जण असतील आणि त्यांचं सॅलरी अकाउंट काढायचं असेल तर ती सुद्धा एक खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही बघा, बोनांजा स्कीमचे जे बेनिफिट्स आहेत, प्रमोशनल बेनिफिट्स जे आहेत, त्याच्यामुळे तुमचं अर्निंग सुद्धा खूप वाढेल. तुम्हाला जे मिळणारे पैसे ते खूप प्रमाणात वाढतील. आणि असेच अकाउंट आणा की ज्याचा तुम्हाला आणि बँकेला फायदा होईल. एखादा अकाउंट काढून त्या अकाउंटमध्ये जर का डिपॉझिट राहणार नसेल काही उपयोग नाही. त्यामुळे अशाच लोकांवरती फोकस करा आणि अशा लोकांना येऊन सोमवारी मोठ्या प्रमाणात हे करा. आपल्या 11,000च्या 11,000 लोकांनी हा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग त्या अनुषंगाने तेवढे लीड्स उभे केले पाहिजे. इतके लीड्स उभे करा की हे सगळे जे एरिया हेड्स आहेत ना
यांची डोकेदुखी झाली पाहिजे, यांना दिवस रात्र काम करून या सगळ्या लीड्स वरती काम करून आपल्या कस्टमर्सना बेनिफिट मिळवून देता आलं पाहिजे. याचा एक फायदा असा आहे की एचडीएफसी बँक फक्त त्याच बीएफ ना बीसी बनवणार जे चांगलं काम करतात. आणि आता एचडीएफसी बँकेची लिमिट काहीतरी 2,500च आहे. त्यापैकी आता आपण 2200 जणांच्या ऍप्लिकेशन पाठवलेल्या आहेत, जे 2200 लोक चांगलं काम करत आलेत. त्याच्या तुम्ही चांगलं काम केलं तर आपण आणखीन त्यांच्यावर प्रेशर टाकू आणि त्यांना म्हणू की आम्हाला 11,000च्या 11,000 लोकांना बीसी बनवायचे आहे. त्यागी सरांनी सांगितलेलंच आहे. आणि एचडीएफसीचे बँक जी मॅनेजमेंट आहे, सिनियर मॅनेजमेंट, ते सुद्धा नाही म्हणालेले नाहीये अजून, हो म्हणाले नसले तरी. त्यामुळे ही फार मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला की आपण प्रत्येक जण एचडीएफसी बँकेचा बीसी बनू शकतो. आणि दॅट वुड बी दी एंड थिंग. म्हणजे जे आपल्याला बँकिंग मध्ये जे अचीव्ह करायचं आहे ते आपण त्या एचडीएफसी बँकेचे बीसी झालो की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला काम करता येईल. यू विल वर्क ॲज अ बँक ब्रांच. एचडीएफसीचीच एक तुम्ही एक्सटेन्शन ब्रांच असल्यासारखं तुम्ही काम करू शकता. त्यामुळे ही एक खूप मस्त ऑपॉर्च्युनिटी आहे आपल्याला सगळ्यांना. आपली जी रिलेशनशिप आहे, आदित्य पुरी साहेबांचं जे स्वप्न आहे की त्यांनी जायच्या अगोदर, म्हणजे ते आता जातील आता, बरोबर, ते रिटायर होत आहेत, अजून एक महिनाभरच आहेत. त्या महिन्याभरात आपण त्यांना एक पार्टिंग गिफ्ट देऊ, म्हणजे ते एकदम सॅटिस्फाईड होऊन जातील की त्यांनी त्यांचे जे स्वप्न आहे की एचडीएफसी बँकेतर्फे, एचडीएफसी बँक हे त्यांची बँक आहे म्हणून, पण मी म्हणतो की कुठल्याही संस्थेतर्फे आपल्या गावातल्या लोकांपर्यंत हे सगळे प्रोडक्ट पोहोचवले. गावातल्या लोकांना कधी हे बेनिफिट्स मिळत नाहीत. त्यामुळे तुम्ही जर का प्रयत्न केला तर आपल्या कानाकोपऱ्यातल्या गावातल्या लोकांना आपण एचडीएफसी बँकेचे अकाउंट आणि फिक्स्ड डिपॉझिट आणि लोन हे सगळे प्रोडक्ट्स आपण ऑफर करून आपण त्यांना या सिस्टीम मध्ये आणू शकतो. आणि फार्मर अकाउंट बद्दल पण सांगितलंय. तर ह्या सगळ्याचा लाभ उठवा आणि सोमवारी लाईनीनी याला सगळ्यांना घेऊन तुम्ही जितके लीड जनरेट करता येईल तितके करा. ह्याचा आपल्याला सगळ्यांना फायदाच फायदा आहे. आणि मुख्य म्हणजे पुढे जाऊन आपले जे कस्टमर्स असतील गावातले, त्यांना एचडीएफसी बँकेतर्फे अतिशय उच्च दर्जाची सेवा मिळेल याची काळजी आपण घेऊ शकतो. सगळ्यांनी जोर द्या, मस्त काम करा आणि लेट्स मेक दिस मंडे एचडीएफसी बँक काय मॉन्सून बोनांचा डे अ सुपर डे. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. ओके, थँक्यू वैभव सर. यानंतर आपल्यासोबत रूपम कुमार पण आहे, बँकिंगचं आपलं महाराष्ट्रासाठी पूर्ण काम बघतात. रूपम, आप कुछ गाइड करना चाहोगे हमारे वीएलई भाई बहनों को? जी नमस्कार. थैंक यू समीर, हमारे को भी दिया. कुछ चीजें हैं जो कि हम बोलना चाह रहे हैं. काफी देर से संजय ने भी बताया किस तरीके से बैंक मित्र पोर्टल पे हम जाके रजिस्टर्ड करते हैं. रजिस्ट्रेशन करने के बाद एचडीएफसी के बीएफ बनते हैं, बीएफ बनने के बाद बीसी बनते हैं. तो कुछ स्टैट्यूटरी पार्ट है जो हम लोगों को करनी पड़ती है, जिसमें कि एक पार्ट है जो आईआईबीएफ सर्टिफिकेशन. जितने भी बीसी हमारे हैं वो अविलंब आईआईबीएफ की सर्टिफिकेशन कर लें. सर्टिफिकेशन करने के लिए आपको एग्जामिनेशन सेंटर के लिए कहीं पे नहीं जाना है. हर एक तालुका में हमारे पास, हमारे वीएलई में से किसी एक वीएलई के पास ये अधिकृत की गई है कि आईआईबीएफ की सर्टिफिकेशन वो करवा सकता है. उस सेंटर पे जाके आप खुद को रजिस्टर्ड करें. रजिस्टर्ड करने के बाद उससे आप अपने आप को सर्टिफाइड कर लें. तो एक तो पहला था कि आईआईबीएफ सर्टिफिकेशन जो मैंडेटरी एक्टिविटी है. दूसरा पार्ट आता है हमारा पुलिस वेरिफिकेशन रिपोर्ट. क्योंकि हम ये बैंकिंग की एक्टिविटी कर रहे हैं तो हम लोगों की यह दायित्व बनती है कि हम लोगों का पुलिस वेरिफिकेशन रिपोर्ट होनी चाहिए और ड्यूली ये अप्रूव्ड और ये अपलोड होनी चाहिए हमारे बैंक मित्र पोर्टल पे. और ये जब तक नहीं होता है तो स्टैट्यूटरी पार्ट में कहीं ना कहीं हम ये लैग करते हैं. तो ये दो पार्ट था जो कि स्टैट्यूटरी पार्ट में ये था. जब ये काम हम कर रहे हैं तो साथ साथ एक दो चीजें और हम इसमें बोलना चाहेंगे. वो है जब हम बीसी बन जाते हैं तो बीसी बनने के बाद हमारा और आपके बीच में एक इकरारनामा होना चाहिए, दैट इज एग्रीमेंट. तो एग्रीमेंट बिटवीन सीएससी, एसपीवी और बीसी, ये एक्टिविटी हम लोगों को भी कर लेनी होगी. हम लोग इसका फॉर्मेट दिए हुए हैं आप लोगों के पास. जिस पहली बंधु ने नहीं किया है वो अविलंब ये कर लें. तो तीसरा पार्ट हमारा था कि एग्रीमेंट की पार्ट हमारी फुलफिल होनी चाहिए. ये भी एक स्टैट्यूट पार्ट है. इन सबों में एक और पार्ट है जो इससे हम अपना धंधा और इसमें अपना काम बढ़ा सकते हैं, वो है सिविल का
काम करने में। जितने भी बीएफ की काम हम लोग कर रहे हैं, लोन जनरेट कर रहे हैं, लोन के लिए डाल रहे हैं, तो हमारे जो बेनिफिशियरी हैं जिसकी लोन के लिए हम अप्लाई कर रहे हैं, वहां पे जाके हमारे पास सुविधा दी गई है, हर एक सीएससी सेंटर से हम सिविल का स्कोर डाउनलोड कर सकते हैं। वो जाके 200 रुपया पे करके उनका सिविल का स्कोर डाउनलोड करके हम उनको बता सकते हैं कि आपकी सिविल का स्कोर क्या है। और सिविल का स्कोर जो है आजकल मैंडेटरी हो गया है किसी भी लोन के लिए। तो ये एक हमारा सिविल के लिए था। ये 4 चीजें जो स्टैट्यूटरी पार्ट है, ये हम लोग चाहते हैं कि हर एक बीसी ये अविलंब इसको कर ले। अगर ये हम लोग कर लेते हैं, बीसी का काम करते हैं, तो एक और दरवाजा हमारा खुलता है, वो है यूआईडीआई का, यूसीएल का काम थ्रू बीसी ही राउट होता है। जो व्यक्ति बीसी का काम कर रहे हैं, अच्छे से कर रहे हैं, वही हमारा यूआईडीआई के लिए क्वालिफाई करता है यूसीएल का सर्विस देने के लिए। क्योंकि इस पे हम बाद में बात करेंगे। तो ये स्टैट्यूटरी पार्ट जो था, आईएबीएफ सर्टिफिकेशन, सिविल का स्कोर, पीवीआर, पुलिस वेरिफिकेशन रिपोर्ट, ये सब सारी चीजें जो हैं हम लोग का स्टैट्यूटरी पार्ट है। इसको भी हम लोग ध्यान में रखते हुए जो बीसी हमारे साथ हैं ये करें। धन्यवाद समीर, ये 4 चीजें हमारे को बोलना था बीसी के लिए। बाकी आप लोग ओवर टू यू। ओके, धन्यवाद रूपम जी, आपने काफी अच्छा बताया। जो स्टैट्यूटरी पार्ट है वो सब लोगों ने फॉलो करना चाहिए। इसके साथ साथ ये हमारा जो फेसबुक लाइव सेशन चल रहा है, इसमें कुछ हमको कमेंट्स आई है, उसमें से कुछ गिने चुने कुछ स्पेसिफिक कमेंट्स हम लोग जो डिफिकल्टी वीएलईस ने अपने के बारे में कुछ लिखा, आंसर आई मीन द फ्लो इज ओपन फॉर ऑल। तो फर्स्ट कमेंट जो है वो कमेंट ये है कि बीएफ तो सारे एक्टिव बीएफ के लिए एक्टिवेट हो चुके हैं अपने वीएलई, बट उनको बीसी का काम अभी तक मिला नहीं है। तो इसके बारे में जैसा ये सेशन में बताया कि जब तक बीएफ ठीक से काम नहीं करता है, अप टू एक सर्टेन बेंचमार्क तक वो काम नहीं करता है, तब तक उसको बीसी हम लोग अलाउ नहीं कर सकते हैं। इसमें और एक वीएलई ने कुछ कमेंट डाली है कि एचडीएफसी बैंक शुड अपॉइंट ऑल वीएलईज एज अ सीएसपीज। तो इन्होंने ऐसा लिखा है कि एचडीएफसी बैंक ने हमारे जितने भी सारे वीएलईज हैं उनको वो बीसी बनाए। इसके लिए कुछ वीएलई ने रिक्वेस्ट की है। तो जैसा सेशन में बताया कि ये बीसी बनना जो जर्नी है फ्रॉम सीएससी वीएलई टू बीसी, ये जर्नी में एक स्पेसिफिक बेंचमार्क तक वीएलई को काम करना पड़ता है। वो अगर वो ठीक से काम करे तभी वो बीसी बन सकता है। दूसरा एक था कि फार्मर अकाउंट इसमें ज्यादा प्रमोट करना चाहिए, क्योंकि जो बैंक में जब कोई फार्मर जाता है तो वो फार्मर को ठीक तरीके से ट्रीटमेंट मिले, और उसको जो फार्मर अकाउंट है वो फार्मर अकाउंट के लिए मिनिमम बैलेंस का जो रिक्वायरमेंट है, या फिर और भी कोई जो अकाउंट्स है वो अकाउंट्स के लिए मिनिमम बैलेंस का रिक्वायरमेंट कम होना चाहिए। तो इसके बारे में सर आप थोड़ा बताएंगे, याबद्दल कोणी सांगू शकतो की फार्मर अकाउंट बद्दल थोडक्यात? महेश किंवा संजय? बोलतो मी. हॅलो. हा, तर याच्यामध्ये फार्मर अकाउंट मध्ये आपण बघितलं ना, तर याच्यात खूप कमी क्रायटेरिया ठेवलेला आहे. पण 2,500 रुपये ऑलरेडी म्हणजे हा सगळ्यात कमी ठेवलेला आहे. आज जर तुम्ही बघायला गेले बँकेमध्ये जे एचडीएफसी बँकेत अकाउंट ओपन होतात ना, याच्यात मिनिमम 10,000 ते 20,000 रुपये आपला अकाउंट बॅलन्स मेंटेनिंग असतो. आणि फार्मर म्हटल्यानंतर आपण त्याला 6 महिन्याचा ऍव्हरेज बॅलन्स मेंटेन करायला ठेवलेला आहे, की ज्याच्यामध्ये फार्मर म्हणजे शेतकरी असतो 6 महिन्यामध्ये त्याच्याकडे 50-60 हजार रुपयाचं उत्पन्न सहज येतं. तर ते पैसे त्याने अकाउंटला टाकले म्हणजे त्याचं 6 महिन्याचं बॅलन्स मेंटेन होईल, हा त्याच्यामध्ये ठेवलाय. पण याच्यात आपण व्हीएलईला जे कमिशन ठेवलंय ते 3 महिन्यामध्ये त्याचा बॅलन्स मेंटेन व्हावा म्हणून सुरुवातीला इनिशियल पेमेंट आपल्याला घ्यावं लागतं. पण कस्टमरला म्हणजे फार्मरला चार्जेस नाही ठेवलेले आपण याच्यामध्ये 6 महिन्यापर्यंतचं बॅलन्स मेंटेन नाही झालं तर. इतर जे अकाउंट आहेत आपले नॉर्मल अकाउंट असतात 10,000 वाले, तर त्याच्यामध्ये कस्टमरला सेम म्हणजे त्या महिन्यामध्ये बॅलन्स मेंटेन नाही झाला तर लगेच चार्जेस लागतात. पण फार्मर अकाउंटला 6 महिन्यापर्यंत आपण ती सूट दिलेली आहे.
तर त्यामुळे तशी अडचण नाही. मात्र आपल्या VLE आपण एक क्वालिटी अकाउंट ठेवावे म्हणून एक मिनिमम क्रायटेरिया ठेवलेला आहे. 2,500 ते 3,000 रुपये मिनिमम ठेवा. आता बऱ्याचशा ठिकाणी अकाउंट आहेत फार्मर्सचे की जे 50-50 लाख रुपयाचे FD सुद्धा केले आहे त्यांनी. असेही बरोबर. फार्मर आहेत. तर शक्यतो क्वालिटी अकाउंटकडे आपला भर आहे. विनाकारण फक्त आपण ते बघितलं असेल तुम्ही इतर ज्या बँक्स आहेत त्याच्यामध्ये झिरो बॅलन्स अकाउंट खूप ओपन झालेले आहेत आणि ते लोक कधी व्यवहारही करत नाही. फक्त बँकेमध्ये काही कुठली स्कीम आली तर त्याचा फायदा घेण्यासाठी गर्दी करतात. तर ते लोक ट्रान्झॅक्शनही करणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही क्वालिटी अकाउंट ओपन करा. क्वालिटी जर तुम्ही मेंटेन केली तर कमिशनही आपण जास्त देऊ शकतो. जर तुम्ही बघितलं असेल नॅशनलाइज बँकेमध्ये फक्त 10 ते 20 रुपये कमिशन मिळतं. तर तो फरक आहे आपला म्हणून. ओके. आणि याच्यात अजून एक आहे की पीक पीक कर्ज. पीक कर्ज आपल्या माध्यमातून दिलं जातं हा. का? हा, किंवा पीक कर्ज आपण अवेलेबल आहे का? सुरू आहे आपलं ऑलरेडी बँकेमधून होतंय आणि त्याचं आपण CSC मधून पण सुरू करणार आहेत भविष्यामध्ये. त्याच्यावर काम सुरू आहे. पण आता सध्या जर कोणी चांगला फार्मर असेल ज्याच्याकडे 3 ते 5 एकरच्या वर शेती असेल अशा फार्मरला आपण कर्ज देऊ शकतो. पण ते त्याच्यासाठी VLE सध्या कमिशन नाही. तर ते अच्छा. जेव्हा आपला सुरू होईल इकडे लाईव्ह त्यावेळी आपण इकडून कमिशनही मिळेल VLE. आणि बऱ्याचशा VLEने असं कमेंट टाकलंय की त्यांनी आतापर्यंत अकाउंट त्यांना ओपन करायला काहीतरी रिस्ट्रिक्शन आहे. बँक मॅनेजरकडे अकाउंट ओपन करण्यासाठी काही रिस्ट्रिक्शन आहे. जे किट्स आहेत ते किट्स आता सध्या अवेलेबल नाहीये. तर हे किट्स कधीपर्यंत अवेलेबल होतील जेणेकरून आपले जितके पण VLE आहेत बऱ्याचशा VLEना BF बनायचं आहे आणि त्यांना काम करायची इच्छा आहे पण त्यांना काम करता येत नाही. तर त्याच्याबद्दल आपण सांगा. बरोबर. त्याच्यामध्ये आपले जे म्हणजे VLEचे स्वतःचे अकाउंट असतात आपण 1129 प्रोडक्ट कोड मध्ये ओपन करतो. तर आपण प्रत्येक ब्रांचेसला VLEची लिस्टही पाठवतोय जी CSCचे DMने आपल्याला शेअर केलेली आहे की आम्हाला यांचे अकाउंट लवकर पाहिजेत म्हणून. तर तुम्ही नावं DMला द्या. आपण ज्या ब्रांचला जवळचे अवेलेबल किट असतील तर ते DMला आपण माहिती देतो आणि तिथून मग अकाउंट ओपन करू शकतोय. तर सर्वच ब्रांचला किट नसतात असं नाहीये. काही ठिकाणी असतील तर आपण दुसऱ्या ब्रांचला जवळच्या ब्रांचला पाठवून तिथून अकाउंट ओपन करून घेऊ शकतो सध्या. आणि एक 8 ते 15 दिवसामध्ये जवळपास सगळ्या ब्रांचला किट अवेलेबल होऊन जातील. आता हे कोविड सिच्युएशनमुळे प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. धन्यवाद. त्याच्या अजून एक VLEने विचारलंय की जे पण आपले प्रोडक्टचे डिटेल आहे किंवा जे प्रमोशनल मटेरियल फॉर एक्झाम्पल ऑटो लोन असू दे किंवा सेव्हिंग अकाउंट असू दे किंवा RD अकाउंट असू दे तर जे आपले प्रोडक्ट आपण सध्या एक्सप्लेन केले तर त्या प्रोडक्टचे अजून जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स PDF स्वरूपात आपण जर शेअर केले VLEना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा आपल्या फेसबुकचं जे पेज आहे त्या पेजच्या माध्यमातून जरी आपण शेअर केले तर ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल. तर ती पण आपण एक काळजी घ्यावी. ठीक आहे. करून देऊ आपण. ग्रुपवरती ऑलरेडी आपण शेअर करतो आणि एक लिंक पण DMने सगळ्या शेअर केली आहे. तर त्या लिंक वरून पण Google ड्राईव्ह वरून आपण घेऊ शकतो. ते ठीक आहे. पुन्हा तेच एकदा आपण share करू. आपलं CSC SPV महाराष्ट्राचे जे फेसबुक पेज आहे आणि एक CSC SPV महाराष्ट्राचा फेसबुक ग्रुप आहे त्याच्यावरती आपण हे सगळे जे मटेरियल आहे जे पण प्रोडक्टचे डिटेल्स आहे ते सगळे प्रोडक्टचे डिटेल आपण याच्यामध्ये अपलोड करूया. ठीक आहे. याबरोबरच आपलं आजचं जे सेशन आहे ते सेशन आपण संपूया, कन्क्लुडिंग करूया. जसं वैभव सरांनी सांगितलं सगळ्यांना अपील केलंय की आपण सगळ्यांनी सोमवारपासून यामध्ये कामाला सुरुवात करायची आहे. ज्या पद्धतीने आपल्याला नितीन सरांनी गाईड केलं, भरत सरांनी गाईड केलं, वैभव सरांनी गाईड केलं त्यानुसार आपण सगळेजण नक्कीच याच्यामध्ये काम करतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सगळ्यांना आजच्या सेशन मध्ये आपण हे अतिशय चांगलं ऐकून घेतलं मनापासून त्याबद्दल मी सगळ्यांची हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो, हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि आजचं जे आपलं सेशन आहे ते सेशन आपलं इथे संपलं असं मी जाहीर करतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद.